हरिओम. त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज रेकी शिकत असताना दुसरा दिवस आहे. आपल्या जीवनामध्ये बघा, चक्रांचं आपण महत्व समजून घेत होतो. चक्र म्हणजे काय, चक्र काय असतात, चक्रांमुळे काय होतं किंवा काय होत नाही, कसं असतं, चक्रांचं काय असतं. चक्रांचं खूप महत्व असतं जीवनामध्ये. मी तुम्हाला मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्र सांगितलं. म्हणजे आपण अख्खं जे जोडलो गेलोय ना, ते आपल्या चक्रांसोबती आणि अख्ख्या प्लॅनेट भोवती आपलं अस्तित्व आहे इंद्रियांचं. तुम्हाला माहिती आहे का, तुमची अख्खी इंद्रिय, अख्खी बॉडी प्लॅनेटशी जोडली. कुणाचा शुक्र खराब होतो, कुणाचा गुरु खराब होतो, कुणाचा बुध खराब होतो. हे तर तुम्ही जाणत असाल. जे आपला आत्मा असतो ना, तो सूर्याशी जोडला गेलेला असतो. कशाची? सूर्याशी. असं प्रत्येक आपला अवयव आहे ना, त्या ग्रहाशी जोडले गेलेला आहे आणि त्याचा प्रभाव आपल्यावरती पडत असतो. चंद्र म्हणजे काय? चंद्र कशाशी जोडले? अख्खं शरीर आहे ना, चंद्राशी जोडले गेलेलं असतं. थोडंसं एक्स्ट्रा सांगतोय. अख्खं शरीर हे चंद्राशी जोडले गेलेलं असतं. आपलं डोकं म्हणजे मंगळ. तुम्हाला राग वगैरे येतो का नाही? क्रोध, ईर्ष्या, पटकन मंगळाशी डोकं जोडलं गेलंय आपलं. मंगळाचा कलर कसला आहे माहिती आहे तुम्हाला? पटकन राग येतो माणसाला. तापट होतो माणूस, रागीट होतो. आणि ज्याच्या जीवनात मंगळ आहे त्याचं काय होतं? लग्न जमत नाही, किती-किती काय-काय प्रॉब्लेम येतात किंवा मंगळच लागतं. आजकाल ॲडजस्टमेंट होते काय तर करतात पूजा वगैरे म्हणे मी ऐकले. होतो ना ताप जीवनामध्ये. त्याचप्रमाणे आपलं नाक असतं का नाक, बुध ग्रहाशी जोडलेलं आहे नाक हे. बुध ग्रह सर्व प्लॅनेटची. पंचेंद्रिय बघा मी सांगतोय तुम्हाला डोळे, नाक, कान आहे की नाही? आपण काय करतो? श्वास घेत असतो, गंध घेत असतो, सोडत असतो. आपण प्रत्येक गोष्टीच्या संवेदना किंवा ऑक्सिजन हे घेत असतो. बोलायचं कसं? बोलायचं म्हणजे कसे? हवा ऑक्सिजन आलं तर तुम्ही बोलू शकाल. एखाद्याच्या ऑक्सिजन पोहोचत नाही, तो माणूस बोलू शकतो का? किंवा एखाद्याचं स्वप्न पडतं, मोठ्याने वराडतोय, पण तसा ओरडत असतो का? ते स्वप्न असतं. एक ट्रॅव्हल करत असता तुम्ही एक ॲस्ट्रलमध्ये. मायक्रो लेव्हलवरती तुमची बॉडी. म्हणजे नाकाचा संबंध कुठं आहे? व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी बघा. हे बघ किती जणांची रे का कसं होतं तुमचं सांगून कंटाळा आला की रे. गुरुग्रह कशाचा असतो? कानाशी निगडीत असतो गुरु. श्रवण, जास्तीत जास्त ऐकणे. ज्याच्या ऐकण्याची क्षमता जास्त असते बघा तो खूप पुढं जातो. म्हणतात ना, बोलावं कमी आणि ऐकावं जास्त. मग 2-2 कान दिले तर एकच तोंड दिले. कारण एका तोंडाने कमी बोलावं आणि 2 कानांनी जास्ती ऐकावं. पण आपलं कसं होतं? तोंडाने जास्त बोलतो आणि कानाने कमी ऐकतो. 2 असून सुद्धा त्याचा ग्रह कसे गुरुग्रहाशी. बाकी तुमचे आपला शनी, राहू, केतू घेतला ना, अ, वायू तत्वाशी निगडीत असतं आणि तो असतो स्पर्श करणे, टच करणे कुठेही. स्पर्शाशी निगडीत असतो हा ग्रह. कळलं? 3 जे ग्रह आहेत राहू, केतू, शनू. स्पर्श. आपण प्रत्येक गोष्ट स्पर्शाने, डोळ्याने, ह्याने त्याने पाहतो ना, जाणतो ना, आणि ती गोष्ट त्याशी निगडीत असते. मग प्रत्येक बॉडीचा पार्ट, प्रत्येक पंचेंद्रिय ते त्याच्याशी जोडलंय. त्याचा इफेक्ट आपल्या जीवनावरती होतो. कोणाची पत्रिका खराब, कोणाचं काय-काय, कोणाचं काय-काय करायचं निघतं ना, तर असा संबंध असतो. आणि ग्रह किती आहेत? तसंच जे 7 इंद्रधनुष्य पडतात आणि 7 ग्रहांचा प्रभाव जे पडत असतो, ते 7 चक्रांवरती पडत असतो. असं नसेल तर तसं बी जीवन बिघडतं भक्ती नसेल तर. की आपण त्या प्लॅनेटची कमतरता, ज्या कमी जास्त तत्व असेल, तरी त्याचा प्रभाव तसा होत राहतो. हे मान्य तुम्हाला समजलं कुठं ॲस्ट्रोलॉजीवाल्यांना माहीत असतंय बऱ्यापैकी. त्याचप्रमाणे आता मणिपूर चक्र सूर्याशी निगडीत असतं. सूर्याशी कनेक्टेड असतं मणिपूर चक्र. आणि इतकं कनेक्टेड असतं, की आपल्यामध्ये अन्न म्हणजे अग्नी याचं तत्व असतं. बघा ना, आपण जे काय खातो ते काय होतं? शिजवल्यागत आपण शिजवून खातो आणि ते आतमध्ये जिरवायचं असतं. म्हणजे एक प्रकारचे शिजवायचं सुद्धा असतं. आणि हे करत असताना काय होतं? जे पोटामध्ये अपचनाचे प्रॉब्लेम येतात, बाकीचे जे प्रॉब्लेम येतात, ते कशामुळे येतात? हा जर व्यवस्थित नसेल तर. मनोरकर सर ई-पी-डी-एफचं मणिपूर चक्राचं का हे करावं जरा. माझे सापडत नाही लवकर. मणिपूर चक्र.
हे जे जी दृष्टी असते ज्ञानेंद्रिय, दृष्टीशी सुद्धा कनेक्टेड असतं. मणिपूर चक्र. आपलं डोळे बघण्याकरता जसं खाल तसं विचार, आचार. अग्नितत्व रंग पिवळा असतो मणिपूर चक्राचा. ग्रंथिकृती आपलं किडनी, स्वादुपिंड याशी रिलेटेड असतं. इच्छाशक्ती, मणिपूर चक्र म्हणजे प्रबळ इच्छाशक्ती, पर्सनॅलिटी तुमच्या जीवनात जे काही बदल करायचेत ना, ते मणिपूर चक्राशी रिलेटेड असतं. लोकांची भीती असेल, न घाबरणे असेल, मणिपूर चक्राशी रिलेटेड असतं. आनंद, क्रोध, लाज, लज्जा, आसक्ती, आनंद आपल्याला सांगितलं ना, तुमच्याकडे पैसा खूप आला, तुमच्याकडे खर्चायची बी तयारी आहे. पण तो खर्च झाल्यानंतर वाईट वाटतं. म्हणून सर पी-डी-एफ आपली चक्रांची. हो सर. हं. तर हे सगळं रिलेट कशाशी करतं? याशी. जरी तुमच्याकडे पैसा आला, सगळं काही असेल, तरी लोकं किंमत देत नाही. तुमचं व्यक्तिमत्व नसतं. तुम्हाला फसवतात. बुद्धी अन्नापासून बुद्धी बनते. मणिपूर चक्र खूप कोऑपरेट करतं आपल्याला. आपली पर्सनॅलिटी, बोलणं, दमदार, वजन, समाजात तुमचं स्थान, प्रतिष्ठा, बुद्धीचं कार्य ह्याशी रिलेटेड असतं. आणि इथूनच सगळ्या चक्रांना ऊर्जा मिळते. इथून जर बाकीच्या चक्रांना कमी ऊर्जा गेली, तर हाफ मायग्रेन होतं, पोट बिघडणं, खाली सगळे त्रास चालू होतात. ते कशानं? यानं. हे चक्र खूप इम्पोर्टंट आहे. समजदारी तुमची वाढते. ते तुमच्याकडे खूप काय आहे पैसा, शिकलाय बी जास्त, पण तुम्हाला बोलता येत नसेल, व्यक्त होता येत नसेल आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे हवंय ते करायचं असेल, तर काय करणार? हे चक्र जर असेल, तर तुमचं धाडसच होणार नाही डिसिजन घ्यायचं. भीतीच मनामध्ये. हे जी बघा पचन संस्था, स्नायू, पित्ताशय सारखं पित्त होतं, भीती वाटते याला, की लगेच टॉयलेटला लागतो, लूज मोशन लागतो, काय धडकन ऐकलं, कुठं काय झालं, म्हणजे एखादा एक्सपायर झालं तर त्याला कळलं, की तो जाऊन लगेच टॉयलेटमध्ये बसतो, इतका घाबरतो. कोणाचं लग्न आहे कळलं तर इतका आनंद होतो तरी टॉयलेटला जातो, की त्याला सहन बी होत नाही. ओव्हर ॲक्टिव्ह असल्यावर, हायपर ॲक्टिव्ह असल्यावर. किती लोकांशी किती बेंबीपासून ओरडाय गेला, सांगायला लागला, लोकं ऐकतच नाहीत. ह्याला कोण महत्त्व देत नाही समाजात. असा पेथाड, गंजाड किंवा सोडून दिलेला असं समजतात. स्नायू असतात ना आपल्या शरीरातले अशी रिलेट करत असतात. मानसिक व्याधी काय होतो? ह्याचं पोट बिघडलेलं असतं. विसरभोळेपणा असतो. म्हणजे हा काय करतोय, काय बोलतोय ह्याला काय समजत नाही. सारखा विसरत असतो. त्याच्या डोक्यात तर काय राहत नाही. च्यवनप्राश खाऊन द्या, नाहीतर तिकडे चिंच खाऊन द्या, नाहीतर तिकडे ॲपल खाऊन द्या. त्याचा तो प्रॉब्लेम चालूच राहतो. स्मरणशक्ती, खाल्लेल्या अन्नापासून मन आणि तुमचं बुद्धी बनते, विचार येतात. मला एक सांगा तुम्ही, उपाशी असल्यावरही तुमच्या डोक्यात विचार येतात का बाबांनो? उपाशी तुम्हाला दिवसभर ठेवलं, तुम्ही विचार करा. तुम्ही असा विचार करा, की तुम्ही करोडपती झाला आहे. ते तुमच्यासमोर गठुडं ठेवलं पैशाचं. तुम्ही काय मागाल? म्हणजे अन्न जेवढं गरजेचं आहे, त्या अन्नाला विचारांची सांगड बी गरजेची आहे. जर अन्नच नाही मिळालं, खायलाच नाही मिळालं, तर कसं होईल? विचार कराल का? मन काम करेल का? डोकं चालेल का? म्हणता भूक लागली, माझं काही डोकं चालत नाही खाल्ल्या-पिल्ल्याशिवाय बाबा. म्हणता ना? मग याचा परिणाम कसा असतो? हा असतो. विसरभोळेपणा वाढतो. लहानापासून मोठ्यापर्यंत किती जरी वाचल, किती जरी अभ्यास केला, तरी डोक्याच्या बाहेर केस म्हणजे आठवतच नाही, अशी तऱ्हा होऊन बसते. म्हणजे अनेक गोष्टी आणि हा माणूस खूप चुकीच्या पद्धतीने वागतात. त्यांना काय डिसिजन घ्यावं कळत नाही. म्हणजे इकडं आड तर तिकडं विहीर. कुठं जावं ह्यांना कळत नाही. दिशाहीन माणसं आणि त्याचबरोबर स्मरणशक्ती. म्हणजे तुम्ही कितीही वाचा, किती अभ्यास करा. आत्ता मी काय बोललो, तुम्ही गेलं की विसरून जाणार. तुम्हाला एखाद्याने काम सांगितलं, विसरून जाणार. केलेला अभ्यास गेला. हे फक्त शारीरिक दृष्ट्या काम करतात.
म्हणजे कसं होतं, अन्न खाल्लं आणि त्याच्यापासून जे मन बनतं, तर ते खूप संबंध आहे जवळचा. अन्नाचा येतो वास, कोरीचा घेतो घास. भूक लागल्यावर अन्न खूप गरजेचं आहे. तुमचं काही मोठं किती काम असू द्या, अन्नाचा जरी वास आला, तरी खाल्ल्यावर आधार मिळतो. तेवढी भूक गरजेची आहे. आणि मणिपूर चक्राला हे खूप ज जबरदस्त लागतं. एकाग्रता राहत नाही, चंचल वृत्ती. आता हे करावं का? ते करावं, ते करावं का? हे करावं, कळत नाही. म्हणजे जसं सांगितलं, की त्याला अगठित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था, अशी त्याची स्थिती होते. अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था, अशी त्याच्या मनाची स्थिती होऊन बसते. मग ह्या गोष्टीमध्ये जीवन जगत असताना या माणसाला खूप सारे प्रॉब्लेम येतात. दडपण येतं जीवावरती, भीती वाटते. म्हणजे अतिरेक करतात किंवा त्यांना दुःखी होतो, खूप आनंदी होतो आणि आनंद झाला तर येड्यावानी करतात. असलेलं सगळं पैसे आलेलं खर्चून टाकतात. आणि गेलं की परत दुःख करतात. मी कसं केलं मला कळलंच नाही. मला तर कसं काय पिलो, कसं काय गेलो, कसं पडलं, काडीवरून कसा पडलो, काय सुचत नाही. ह्यांचं लक्ष नसतं. जागरूक नसतात. ह्यांना खूप भीती वाटते कशाची. पायाखाली दोरी घावली तर साप म्हणतील, मागं असं बघितलं कोणतरी गेलं म्हणतील आणि सगळ्याच गोष्टीची भीती वाटते. कुठलं डिसिजन घेऊ शकत नाही. म्हणजे खूप प्रॉब्लेमॅटिक. तर ही स्वतःचं बी काय करू शकत नाही, दुसऱ्याच्या जीवनात भलं करू शकत नाही. म्हणजे ती म्हणतात ना, "18 नकी खेटरे राखी, 20 नकी घर राखी." कुत्रा कुत्र्याचं काम करतो, मांजरा मांजराचं काम करतो. पण ह्या माणसाला स्वतःचं बी भलं करता येत नाही आणि दुसऱ्याचं बी करता येत नाही आणि स्वतः खूप गोंधळलेला आहे. अशी परिस्थिती होती जीवनामध्ये. मणिपूर चक्र पॉवरफुल असणं खूप गरजेचं आहे. हे झालं मानसिक व्याधी सांगतोय. म्हणजे कुठलं डिसिजन नाही, सगळं फेल्युअर, सक्सेस नसतो, विश्वास नसतो. नाही स्वार्थी असताना काय ह्याला काय म्हणजे खूप खूप बिघडलं ना, खूप प्रॉब्लेमॅटिक होतो. सुसाईड पर्यंत लोकं जातात. आपल्या एकमेकाच्या स्वभावाच्या विरुद्ध वागतात. कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना कोण डिसिजन पॉवरमध्ये घेत नाहीत. जर-तरचा विचार करतात. म्हणजे आत्याबाईला जर मिशा असत्या तर, म्हणजे ह्या कामात असं झालं असतं तर, त्या कामात तसं झालं असतं तर, असं ह्यांचं काम चालतं. मणिपूर चक्र सांगायला गेलं तर मणिपूर चक्राबरोबर खूप काय सांगता येतील तुम्हाला. पण हे चक्र व्यवस्थितरित्या काम करायला लागलं, तर जीवन खूप सुंदर होतं आणि तुमच्या जीवनातली खालची 2 चक्र आणि वरची 3 चक्र आणखीन चांगलं काम करतात. हे थोडंसं जवळचं चक्र आहे. शारीरिक व्याधी अल्सर होतो, मधुमेह होतो, डायबिटीज होतो या लोकांना. अल्सर होतात म्हणजे कशाचा बी अल्सर असतो कुठल्याही पद्धतीचा. जाड होतात व्यक्ती कधी-कधी भरपूर जाडेपणा नाहीतर की एकदम बारीक. त्वचाचे विकार होतात म्हणजे त्वचेच्या खाजवणे, पुरळ्या येणं, त्वचेची कुठं सोरायसिस असेल, आणखीन काय-काय सगळे जे आजार असतात ना, त्वचेच्या रिलेटेड ते होतात. अपचन तर होतं किंवा खाल्लेलं जिरत नाही. सारखं जिरायला लागलं तरी टॉयलेटला सारखं जावं लागतं. सारखं बाथरूमची आठवण येते. बीपी कमी जास्त इथं त्रास होतो. हे चक्र जर नसेल बॅलन्स तर शारीरिक बीपीचे त्रास होतात. लूज मोशन होतात कधी-कधी या लोकांना कारण घाबरतात वगैरे भीती तुम्ही इथं. उलट्या बी होतात. याचा व्हॉमिटिंगचा बी त्रास असतो. प्रवासात बी घाबरतात, सारखं व्हॉमिटिंग होतं. संसर्गजन्य आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि वजन अप डाउन होत असतं. म्हणजे अशा प्रकारचे यांना प्रॉब्लेम होत असतात. हे समजलं तुम्हाला? मणिपूर चक्र इतकं इम्पोर्टंट आहे आणि त्या संबंधी गोष्टी खूप इम्पोर्टंट आहेत. पुढं बघा मनोरकर सर. अनाहत चक्र. ह्याचं तर ऐकलं असेल. अनाहत चक्र हे हृदयाशी संबंधित असतं. आपलं हृदय
तत्व हवा, वायू, श्वास घेतो, सोडतो. स्पर्श, ज्ञानेंद्रिय कनेक्टेड असतं. थायमस ग्रंथी अशी रिलेटेड असते. अंतःप्रेरणा काय असते? एखाद्याप्रती दया, आशा, अपेक्षा, डिझायर, फॅसिनेट, चिंता, अहंकार, कार्य काय करतं? अंतःप्रेरणा ह्या असतात बऱ्याच लोकांच्या. प्रेम, करुणा, दया, हृदय, फुफ्फुसे, हात, अवयव असतात त्याशी रिलेटेड. रंग बघा त्याचा काय आहे? हिरवा रंग आहे. आणि जो रंग आहे, तुम्ही हे जे बघताय आणि हे जे ऐकताय, खूप रिलेट करतं. हे चक्र प्रेम देणारं असतं, प्रेम वाढवणारं असतं. जीवनामध्ये प्रेम पाहिजे असेल, प्रेम वाढवायचं असेल, तर हे चक्र आपल्याला खूप मदत करतं. आपण काल अनेक गोष्टी बघितल्या. आपल्याला अनेक लोकं वचनं देतात, प्रेमाच्या शपथी घेतात किंवा आम्ही अनेक गोष्टी पठण करतात. दिवसभर रात्रंदिवस तुमची पठणं चाललेली असतात. आणि यामध्ये पठण करत असताना मनात जर भाव नसेल कुठल्याही मंत्राला, तर तो मंत्र काही काम करत नाही किंवा त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही. पण तुमच्या मनात जर तो प्रेमाचा भाव असेल, तुमच्या मनात जर प्रेम असेल त्याविषयी, तर तुम्हाला त्याचा पटकन फायदा होतो आणि लोकं तुमच्या भावना ऐकतात. तुमचं प्रेम त्यांना समजतं. तुम्हाला व्यक्त होता येतं. शरीर बघा सगळं या चक्रावरती हे मधलं चक्र आहे, मेन चक्र आणि इथं असेल ना, तर आणखी बुम्म होते आणि इथूनच आध्यात्मिक प्रवास चालू होतो. म्हणजे जीवनात जे काय आध्यात्मिक गोष्टी करायच्यात, जे काय हवंय, तर ते हे चक्र देत असतं आणि हे चक्र पुढं सुद्धा घेऊन जातं आपल्याला आणि आपल्या जीवनामध्ये जे काय पाहिजे म्हणजे पुरेल अपूर्व इच्छित काम, व्हाल अंती पूर्ण निष्काम. पावाल दुर्लभ सायुज्य धाम, अखंड राम लादाल. आपल्याला जीवनात राम पाहिजे, सुख पाहिजे, शांती पाहिजे आणि ईश्वरी पाहिजे. तर आपण म्हणतो ना, राम बोल, देवाच्या भक्तीला लाग आणि इथं जर असेल ना तुमच्या राम, शिव, शंकर, महादेव, तर आपल्याला खूप फायदा होतो. आपल्या जीवनामध्ये खूप बदल होतात. खूप लोकं जोडली जातात. रिलेशनशिप वाढतात. कशामुळं? ह्या चक्रामुळं. आणि हे चक्र व्यवस्थित तुम्ही बॅलन्स केला, तर जीवनामध्ये खूप बदल होतात. मनोरकर सर स्लाईड थोडी वरती घ्या. आता बघा ना, चक्र बॅलन्स असल्यावर किंवा बॅलन्स नसल्यावर एखाद्याचं बॅलन्स नसेल चक्र, निरुत्साही असतो माणूस. कुठलंही काम करायचा, कुठलाच उत्साह नसतो याच्या मनात. आपला थपालबाजीचा कार्यक्रम असतो, येतो, करतो, उद्या करू, आज करू. कुठल्या कामात उत्साह राहत नाही. झोपून राहतो, बसून राहतो, मोबाईलवर घालवतो वेळ, कुठेही घालवल. परंतु त्याला कुठल्या कामाचा उत्साह येणार नाही. स्वतःच्या अंघोळी कधी-कधी करू वाटत नाही. इतकी निरुत्साही लोकं असतात. जेवायचा बी कधी-कधी कंटाळा येतो यांना. इतकी निरुत्साही होऊन जातात. कुणी कार्यक्रमाला बोलवलं तरी हो म्हणत नाही, येतो म्हणत नाही. अशा पद्धतीची लोकं असतात. हताशपणा, अविश्वासी अशी लोकं असतात. यांना कुणावरच विश्वास नसतो. मुळात स्वतःवर तर नसतोच. कारण यांची ऑलरेडी चक्र फेल झालेलं असतं आणि हे चक्र बिघडलं किंवा खालचं जरी एक बिघडलं, तरी वरचं सगळं बिघडत जातं. मग विश्वास ही खूप गोष्ट महत्त्वाची आणि हे लोकं खूप अविश्वासी असतात. कुणावरती धड विश्वास ठेवत नाहीत किंवा कुणालाच प्रेमाने मदत करत नाहीत. कुठल्या कामात त्यांना विश्वास नसतो. पहिलं होईल, होईल का नाही? नाही होणार. नको बाबा, मला भीती वाटते. अहो, विश्वास कुठलं म्हणजे काय? तांब्या जरी भरून आहे, पडेल का काय? माझ्या हातातला तांब्या पडेल काय? बाहेर कडी लावली, दाराला तर 10 वेळा मी कडी लावली का? टॉयलेटमध्ये बसलं तरी मी आतली कडी लावली का? कुलूप लावलं तर 10 वेळा बघणं, मी कुलूप लावलंय का? परत जाऊन बघणं, खरंच लावलंय का?
गॅस बंद केला असला तरी जाऊन बघणं, गॅस बंद केलाय का? खरंच बंद केलाय का? म्हणजे अशा अनेक जड वृत्ती यांच्यामध्ये असतात आणि ही प्रॉब्लेम त्यांचा असतो आणि आपलं जे कुठं रिलेशन असेल, कोणावर म्हणजे प्रेम असलं काही नसतं म्हणतो ना आपण. आता आपण असतं प्रत्येकाच्या जीवनात नवरा असेल, बायको असेल, पोरं असतील, प्रेम असतं. तू माझी नाही तर तू माझी नाही तर मीही तुझा कसा होऊ? तू माझी नाही तर मीही तुझा कसा होऊ? वरवरच्या हसण्याचा वरवरच्या हसण्याचा टाकू नको गळफासा. तू माझी नाही तर मीही कसा तुझा होऊ कसा? वरवरच्या हसण्याचा टाकू नको गळफासा. खरं जरी ह्यांच्यावर कोणी प्रेम केलं, तरी म्हणतात तुम्ही प्रेम नाही करत माझ्यावर. अविश्वासू. कुणावर जरी कुठली पोरगी जरी ह्यांच्यावर प्रेम करायला गेली, तर ह्यांना काय खरं वाटत नाही. आणि पोरगी जरी असेल, तर त्या पोरीला बी खरं वाटत नाही. त्याला वाटतंय फासे टाकतोय आपल्याला फसवतोय. नात्यात प्रेम राहत नाही. मग नवरा बायकोचं बी असंच नातं राहतं. असं वाटतं की एकमेकाच्या वढत्यात मागं, एकमेकाच्या जीवनात बिघडवतेत. म्हणून तुम्हाला सांगितलं. असं होऊन बसतं जीवन. हताशपणा असतो. कारण निरुत्साही, अविश्वासी, कुठला कॉन्फिडन्स नाही, काय नाही. कुठलं जरी काम करायला गेले ना, नकारात्मकता असते. त्यामुळे त्यांना यश हे माहीतच नसतं. फार क्वचित यश मिळतं. ते नुसते नशीब म्हणतात. ह्याच्या नशिबामुळं झालं, त्याच्या नशिबामुळं झालं. अरे माझं असं, माझं तसं. स्वतःला दोष देतात. त्यांना सांगतो हृदयात शिव बसलेला असतो. कृष्ण बसलेला असतो. आणि आपण आपल्यालाच नावं ठेवतोय. मग यांची सारखी नाही, कमी प्राणाची वृत्ती, कमी वाटाणं, कमी असं करून फार जीवनामध्ये ते निरुत्साही, कुणाच्याच आद्यात नाही, एकटेपणाने राहू वाटतं, कुणाची प्रेम करू वाटत नाही, काय नाही. आणि सारखं शंका घेणं. फोनवर बोल, तुमचं ह्यांचं लफडं-बिफडं दिसतंय वाटतं. काहीतरी गोंधळ चाललाय वाटतं. शेजारी दुसरी बोलली तरी वाटतं, माझ्याबद्दल बोलतायत काय? असं शंका घेतात सारखं. कुणी जेवायला काय टाकलंय काय जेवणात? पाणी नको पाणी प्यायला इथलं. सारखं प्रत्येक गोष्टी शंका, डाऊट. स्थिर वृत्ती नाही. खालची गुण वरती सरकत येत असतात आणि ते वरती सरकले, की प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून हे चक्रामध्ये त्यांना सक्सेस मिळत नाही. शंका घेणं, वचनबद्धता नसणे. सगळ्यालाच म्हणणार माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. अख्ख्या सगळ्याला आश्वासन देणार. हो, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. सगळीकडे तू मनाने म्हणणार. कुठंच ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही. कुणावरच प्रेम करत नाही. सगळीकडे नुसते खडे टाकत फिरतात. बायकोला सुद्धा म्हणणार माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि काय नाही तिसरीकडेच अफेअर करणार, लफडी करत बसतात. अविश्वासी माणसं म्हणतात त्यांना. एका जागी कधी स्थिर राहत नाहीत. किती जरी जीव तोडून खरं सांगितलं, समजवण्याचा प्रयत्न केला, तरी 1% समजण्याची मनस्थिती नसते. नुसती खोटं स्वप्न बघत बसतात. म्हणतात ना, गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसती काडी. म्हणायचं अन मनाशीच की ह्या जागेवर बांधीन माडी. सगळ्यांना अशी चौकात येते. द्या, मी उद्या देतो. द्या, मी उद्या देतो. इतकं घेतो आणि तो एका दिवशी गायबच होतो. बघताय ना तुम्ही आजकाल कंपन्या कशा बंद पडतात. पैशाच्या व्यवहाराच्या बाबतीत ह्यांची फसवणूक होते. आणि सगळं झालं जीवनात असं घडतं. एकटं राहावं वाटतं, कोणीच नको, कुणीच सोबत नको, कुणालाच काय नको आणि शेवट सुसाईडच्या मार्गावर जातात. काही लोकं जीव सुद्धा देतात रे. प्रेमात फसवणूक, जीवनात फसवणूक, व्यवहारात फसवणूक. ही कशावरती चालते? विश्वास असेल तरच व्यवहार होतात ना. आणि इथं विश्वासार्हताच राहत नाही बाबांनो, तर कसले व्यवहार होतील? शारीरिक व्याधी होतात. अस्थमा, दमा, रक्तदाब, हाय बीपी, लो बीपी. महिला असतील तर ब्रेस्ट कॅन्सर रिलेटेड आजार होतात. फुफ्फुसाच्या मध्ये कफ वगैरे, हृदय, हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात त्यांना जास्त. हार्ट अटॅक
दबाव असतो, सारखे प्रेशर खाली असतात, अंडर प्रेशर राहतात, टेन्शन ट्रेसमध्ये राहतात. त्यामुळे ह्यांना हार्टचे जास्त ब्लॉकेज वाढतात आणि हार्ट अटॅक किंवा मृत्यू होण्याचे अकाली चान्सेस असतात. खांदेदुखी, अकाली वर्धाक्य, रक्तवाहिन्या संबंधित म्हणजे आता बघा ना, हृदयाशी सगळ्या रक्तवाहिन्या कनेक्टेड आहेत. फिल्टर होतं रक्त आणि जेव्हा ते रक्त इतर चांगलं रक्त, दूषित रक्त हे सगळं होतं ना, डावं हृदय, उजवं हृदय म्हणून सगळ्या रक्तवाहिन्यांशी रिलेटेड असतं. म्हणून ब्लॉकेज जास्त वाढतात आणि नैराश्य, चिंता ह्या गोष्टी यांच्या जीवनात जास्त वाढतात आणि नुकसान जास्त होतं. हे असं अनाहत चक्र असतं. अनाहत चक्र खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अनाहत ज्याचा चांगला असतो, तो जीवनात काय बी करतो. म्हणतो ना, तुम्हाला जर नातेसंबंध सुधारायचे असतील ना, तर गुरुवारी आणि शुक्रवारी तमालपत्र घ्यायचं आणि ते कापरावरती जाळायचं आणि जाळताना म्हणायचं, पेटवायचं, जाळायचं म्हणजे काळ्या कापूर आणि त्याच्यावर तमालपत्र आणि काळं आणि म्हणायचं आमच्या घरात सगळ्यांना सगळ्यांचे नातेसंबंध चांगले राहू दे. सगळ्यांशी रिलेशन चांगलं राहू दे. सगळ्यांशी पटवून दे. बघा खूप चांगला रिझल्ट येईल. आणि एखाद्याने बाहेरची बाधा केली ना, हे भटकतो माणूस. त्याचं हृदय पूर्ण म्हणतो ना, ती दिल जले वगैरे पिक्चर बघितलं असतील तुम्ही ते धडकन-फिडकन. येड्यावानी वागतं नुसतं. पागल-बिगल होण्याचे चान्सेस जास्त असतात. इमोशनल असतं खूप. काय बी करायची ताकद. चोरी कर म्हटलं चोरी करणार, कुणाचं बी ऐकणार, काय बी करणार, कसं बी वागणार. ह्याला वश केलं ना हे चक्र वशीकरणाला, इथं हृदय तुमचं जर हे केलं ना एखाद्याविषयी तुम्हाला बायकोने म्हणजे समजा ह्याचं ह्याने ऐकावं, त्याने माझं काम करावं, म्हणजे भाव निर्माण करायचा असेल ना वशीकरण, तर विशुद्धच्या हे आपलं विशुद्धच म्हणतोय, अनाहत चक्र, अनाहत चक्र असतं. ज्याच्यावर कोणावर तांत्रिक प्रयोग केलेत ना, करतात ना, होतात ना असे वशीकरण वगैरे, वगैरे, वगैरे. तर त्यासाठी तुम्हाला एक मंत्र सांगतो. ओम एक हो सरसो सोलार आई. ओम एक हो सरसो सोलार आई. मोरो पटवल को रोजाई. मोरो पटवल को रोजाई. खाय खाय पडे बहार. हे शाबरी म्हणतोय. खाय काय पडे बहार. जो करे ते मरे. जो करे ते मरे. उत्तर विद्या ताही पर परे. उत्तर विद्या ताही पर परे. शब्द साचा पिंडकाच्या हनुमान का मंत्र साचा पूर्व मंत्र ईश्वर वाचा. ज्यांनी कोणी तुम्हाला करणी केली, कुठला तांत्रिक प्रयोग केलाय, हा तुम्ही मंत्र 7 वेळा राय, मस्टर्ड आणि नमक, मीठ घेतलं, एकत्र केलं, मिसळलं आणि त्यावरती मंत्र तुम्ही 7 वेळा किंवा 108 वेळा म्हणला, लगातार 11 दिवस. किंवा एखादा माणूस आजारी, त्याचा आजारच बरा होईना. त्याच्यावानी असा डोक्यापासून खाली पदरी ती मंत्र म्हणून ती राई आणि एकत्र केलेलं मीठ मिसळून त्याच्यावानी उतरावलं असं 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत. माणूस उठूनच बसणार. आयसीयूत असू द्या कुठं पण त्याच्यावर फक्त तसाही प्रभाव पाहिजे. बाधा झालेली असते तंत्राची. कुणाला खूप आजारी पडतंय सारखं डॉक्टरला काही सापडेना. तेव्हा हीच मंत्र म्हणला, तर तुम्हाला खूप त्यामध्ये फायदा होईल. आणि हे केल्यावरती. तसंच गमतो ना अनाहत चक्रचं. तर बरंच काय-काय सांगितले तुम्हाला अजून क्लासमध्ये थोडं मी सांगेन. जसं-जसं मला आठवल, तसं मी तुम्हाला सांगत असतो. विशुद्धी चक्र, गळा, शुद्धीकरण. आपण जे काय प्रेमाने बोलतो, जे काय गोड-गोड बोलतो, ते चक्राशी रिलेटेड असतं. आकाश तत्वाशी संबंधित असतं. मोकळ जागा आहे ना नळी, खातो-पितो मोकळं-मोकळं. टाकलं की असं पोटाकडे जातं का नाही? खाली-खाली. ज्ञानेंद्रिय ऐकणे, पहा कान इथून रिलेट होतात असे-असे. थायरॉइड, पॅराथायरॉइड, अभिव्यक्ती. बोलण्याचं स्वातंत्र्य. तुम्ही काय बोलताय इम्पोर्टंट आहे. कसं बोलताय इम्पोर्टंट आहे का कोणाची निंदा करताय इम्पोर्टंट आहे. ते पुढं. अवयव, आपली मान, खांदे, हात, तळवं, हातापायाची अशी रिलेट करतात. विशुद्धी चक्राशी खूप इम्पोर्टंट आहे.
कारण बोलताना मला काय जे म्हणायचं हे तुम्हाला मी समजवत असतो. माझे हात, ओठ, खांद हे सगळे हलतात ना, हलतात की नाही? याशी रिलेट करतो. हे बी लय इम्पॉर्टंट आहे पुढं. मनोरकर सर वरती घ्या. या व्यक्तीला पहिल्यांदा नीट बोलता येत नाही. बोबडा बोलतो. बोलाय गेला तर काय बोलायचं हे कळत नाही. बोलायचं असतं एक आणि तिसरंच बोलतो. धाडच नसतं. हे बोलू का नको? ते बोलू का नको? त्या प्रश्नाचं उत्तर देऊ का नको? अमुक करू का नको? अशी खिन्नता असते त्याच्यामध्ये. खिन्न होऊन बसतो असा, काय करू, काय नाही, डोक्याला हात लावून. बघायला लागला एकीकडे नुसता विचार करत बसतो. मानसिकमध्ये खिन्नता. खिन्नपणे बसणे म्हणजे एकसारखे एकीकडे टक लावून बसणे, एक विचार करणे. त्याचा गुण त्याच्यात असतो बघा. मग या चक्राशी रिलेटेड असतो. डावलले जाण्याची भीती. सारखं याला कोणीतरी आयुष्यामध्ये म्हणजे मला हे स्थान देत नाही, हे मला घेत नाहीत, ह्या कार्यक्रमामध्ये घेत नाहीत किंवा किंमत देत नाही, डिसिजन देत नाही, कोणी माझ्याकडे बघतच नाही. मला टाळतात. ऑफिसमध्ये मी त्या पोस्टला होतो सक्षम, मला घेतलंच नाही. सारखं बाजूला सरा, लाईनीतील जरा बाजूला सरा, जरा बाजूला सरा. कसं पोलीस दाबतात, इतर लोक दाबतात कुठे मंदिरात पटापटा. तसं या माणसाच्या आयुष्यामध्ये घडतं. डावललं जातं. त्याला व्यक्त होता येत नाही. कुणावर जरी काय किती जरी जीव असेल तरी त्याला सांगता येत नाही. आतल्या आत खंदक देत बसतो नुसता. धाप पडतो हृदयावरती आणि ह्याच्यामध्ये. रडता सुद्धा नीट येत नाही. चिंता नुसता विचार करत बसतो. बोलत नाही त्यामुळे विचारावरती जास्त त्याचा भर जातो. आतल्या आत झुरला जातो ना आजार. आजार बिघडतो. एकाग्रतेचा अभाव असतो. एकाग्रता नसते अजिबात. म्हणजे कुठलं जरी काम करायला गेला, कुठला जरी अभ्यास करायला गेला, तरी एकाग्रता नसते. आता इथं तर तिथं. या माणसाला आपली पाठ आपणास दिसत नाही. म्हणतो ना, असं होतं. दुसऱ्याचा दोष काढत राहतो, नुसता बोलत राहतो, निंदा करत राहतो. पण आपल्यात काही दोष आहे, हे कळत नाही. आपलं अंथरूण काय आहे, किती पाय पसरलं पाहिजेत, हे याला कळत नाही. म्हणजे कुणाला कसं बोललं पाहिजे, कुणाला कसं नाही बोललं पाहिजे, याशी त्याला हे अर्ध ज्ञान असतो. पण त्याच्यावर म्हणजे उत्तळ पाण्याला खळखळाट फार म्हणतो ना, अर्ध्या ज्ञानानं नुसता बडबड करत राहतो. लय हायपर ऍक्टिव्ह असेल तर काय नसतं अक्कल, काय नाही, काही कुठला विषय सोडून कुठं कुठं काय काय बोलणार. आधीच असतात आखलेचे तारे आणि त्यात जातं वारं. लोक ह्याच्यापासून दूर जातात. कारण हे वायफळ बडबड करत असतं. नाहीतर सारखं रडत असतं. वाईट बोलणार, सारखी निंदा करणार. आपलंच खरं, आपल्या पोळीवर तूप ओढायचं. मी म्हणतोय तीच खरं. मी म्हणतोय तीच ऐका तुम्ही. हेच करा, तसंच करा. असं म्हणायची वृत्ती. तुम्ही सगळे येडे. मी सांगतोय तेच खरं. अहंकार बी खूप वाढतो इथं. पण ह्याच्या जीवनात कसं होतं? उंबर पिकलं आणि अस्वलाचे डोळे आले. म्हणतो ना आपण. कधी कधी संधी येते, ती बी ह्याला घेता येत नाही. सगळ्या संधी जातात. म्हणजे डावलले जाण्याची भीती आयुष्यात. एकाग्रतेचा अभाव. एकाग्रताच नसते. सांगाय गेलं की एक आवळा दिला आणि कोहळा काढायचा. जे सांगितलंय ते नाही करायचं. जे तुझी अपेक्षा काय असते? मी तुला छोटस देतो, तुम्हाला मोठं दे. अशीच अपेक्षा असते. म्हणजे फालतू, फालतू, फालतू. आपला तो पप्प्या आणि दुसऱ्याचा तो कार्ट असं म्हणण्याची वृत्ती. आणि सारखं उतावळी बावरी अशी वृत्ती असते त्याची. म्हणजे ते म्हणतात ना, उतावळी बावरी नवरी आणि म्हातारीची नवरी.
समजून घ्यायचं नाही, उमजून घ्यायचं नाही. मधीच आपलं रेटायचं, मधीच रेटायचं. माझं ऐका, माझं ऐका. आणि कोणीच ऐकत नाही. लांब राहतात यापासून. हा दिसला की पळून जातात लोक. टाळायचा प्रयत्न करतात. कोणी ह्याचे पैसे कोणी घेतलं तर लवकर माघारी देत नाही. काय नाही, काय नाही. अशी वृत्ती. शारीरिक व्याधी बघा, नाकाच्या संबंधी प्रॉब्लेम होतात. सायनस वगैरे. ऐकण्याचे प्रॉब्लेम होतात. कानातून पू येणे, कान दुखणे वगैरे असं. घशाच्या रिलेटेड प्रॉब्लेम होतात. तर घसा खराब होणे असेल, बाकीचे कॅन्सर वगैरे असेल, बरंच काय-काय. जे सायनस, घसादुखी आणि थ्रोट इन्फेक्शन, थायरॉइडचे प्रॉब्लेम होतात. टॉन्सिल्स, आवाज, दात, जीभ, जबडा यांचा त्रास होतो या लोकांना खूप. अख्खा जबडा उघडता येत नाही. पण शेवटी कसं असतं या जगात, ईश्वर ज्याला जन्माला घालतो त्याचं पालन-पोषण होत असतं. पण जेवढी ह्याच्याकडे क्षमता असते माणसाकडं, तेवढी क्षमता त्याला सिद्ध करता येत नाही. तिथपर्यंत पोहोचता येत नाही. याचं कारण असं, तुमची चक्र जर असतील चांगली, तर तुम्हाला काही अडचण नाही. उद्योगाच्या घरी म्हणतात ना, रिद्धी-सिद्धी पाणी भरी. म्हणजे जे कामधंदा करतं ना, पुढं जातं ना, थोडं तरी हातपाय हलवतं ना बाबांनो, त्याच्या घरी रिद्धी-सिद्धी ऑटोमॅटिक येते. मागावं लागत नाही. लक्ष्मी चालत पळत पळत येते. पण ज्याच्या घरी असतं ना उराचे खुराडे आणि चुलीचं तुणतुणं, त्याच्या घरातनी असलेली लक्ष्मी जाते. आधी शहाणा आणि त्याचा बैल रिकामा. असू देत. समजलं तुम्हाला हे चक्र? आज्ञाचक्र बी खूप महत्वाचं आहे. नॉलेज, आदेश, ऑर्डर, बॉस. आज्ञाचक्र म्हणजे समजदारी, जाणून घेणे, आदेश देणे किंवा आपल्या लोकांनी ऐकणे. आपली समजदारी, आपण किती ऐकतोय, आपल्या डोक्यात काय विचार करतात, तो प्रकाश. आज्ञाचक्र म्हणजे प्रकाशच तत्व असतं, प्रकाश. जीवनात प्रकाश टाकायचा असेल ना, तर तो त्याच्याकडं ज्ञान असतं ना, तो कुठेही जातो, कुठेही पोहोचतो. त्याचं ज्ञान कधीच दबून राहत नाही आणि आज्ञाचक्र ही ज्ञानाचं प्रतीक आहे. त्याला आंतरिक ज्ञान, आध्यात्मिक प्रगती होते इथून. इथं थर्ड आय असतं, इंट्युशन येतं, आधीच काय घडणार आहे, काय नाही, काय केलं पाहिजे, काय नाही, ह्याचे डिसिजन घेण्याची पॉवर कुठून येते? इथून येते बाबांनो. प्युटरी ग्रंथी, पिनियल ग्लँड असते याशी रिलेटेड. इच्छाशक्ती इथंच असते. तुम्हाला वाटतं माझं हॉटेल व्हावं, तुम्हाला वाटतं पोराचं लग्न व्हावं, मी अमुक व्हावं, मी तमुक व्हावं. इच्छाशक्ती असते ती त्यामागे लागते ना. वाटतं तर लाख वाटतं रे. बसून माडी बांधीन, काड्या-बिड्या ओढत. होईल का? काम तर करावं लागेल ना. चांगली बायको पाहिजे, बोंबलं थिडून मिळेल का? कामाला पाहिजे. बंगला पाहिजेच मोठा, चांगली नोकरी पाहिजे त्यासाठी. म्हणतो ना कवी "उसाच्या पोटी कापूस जन्मला." कधी-कधी सद्गुणी माणसं असतात ना, त्याच्या दुर्गुणी माणसं जन्मतात. अशी परिस्थिती होते. असे दुर्गुण बी आपल्यातले कधी-कधी बाहेर पडतात. आपल्यातली आपलीच माणसं वर जाऊन देत नाही. आपल्यालाच ऐकून घेत नाहीत. आपले डिसिजन बरोबर असतात. कधी-कधी घरातल्यांना कळतं ह्याने सांगितलेलं बरोबर आहे. ते घरातलं ऐकत नाही. गप्प आहे म्हणते, "तुला काय कळतंय? तुला शहाणा लागून गेला. तुझा पत्ते आहे का काय?" अशी परिस्थिती होते. जर चक्र चांगलं असेल, तर आदानातले रडतात आणि सुपातले हसतात. हां. तुमची प्रगतीच प्रगती, प्रगती. पण एका चक्रावरती नाही या सांगत मी. 7ही चक्र आलंय. 7ही गाडीचं टायर चांगलं पाहिजे. एक जरी टायर गोटा झाला ना, फुटायचा चान्स असतो. जसं की अनाहत चक्र बिघडलं की अटॅक येतो. किडनी, पोट नसेल चांगलं, स्वादिष्टान चक्र नसेल तर किडनी फेल होतात. म्हणजे मृत्यूची दारं खुली होतात ना. मोठं-मोठं होत जातं शरीर.
मन एवढं एवढं होत जात, दिसायला मोठा आणि मनाने छोटा. अशी परिस्थिती होते ना. दिसायला मोठं असून उपयोग नाही. तुमच्याकडे पॉवर काय आहे, जिगर काय आहे, इम्पॉर्टंट आहे. उभ्याने यायचं आणि वणव्याने जावं. अशी परिस्थिती माणसाच्या जीवनात होऊ नये कधी. ताठ मानेनं आलाय आणि खाली मान घालून गेलाय. चक्राशी रिलेटेड असतं. अपेक्षा, मानसिक संवाद, तुमच्या ज्या इच्छा असतात त्या रिलेट असतात. डोळे, संपूर्ण चेहरा या चक्राशी रिलेट असतो. डोळे आणि संपूर्ण चेहरा, फेस हे मानसिक व्याधी काय असते? वाईट स्वप्न पडणे. अचानक ऐकलं ना तुम्ही कुठंतरी ट्रेनमध्ये बसलाय आणि बॉम्बस्फोट झालाय आणि तुम्ही मेलाय. आणि परत हडबडपड उठता. हाय, मी खरंच का गेलोय का हाय का काय गेलोय का काय? वाईट स्वप्नाशी. भूतांच्या कुठेतरी मेळ्यात गेलाय आणि तुमचा कोणतरी गळा दाबतंय. बाधा, तुमचा उच्चार ब्लॉक हे बी चक्र ब्लॉक करतात हा. उलट फिरवतात. तांत्रिक लोक किंवा ब्लॅक मॅजिक करणार कुठे तुम्ही जाताना टाचण्या बिचण्या टोचून ठेवतात. कुठे फिरलाय का काळूबाई बरोबर? काय काय ठिकाण असे आहे. माणसाचं पागल येड लावतात बघा माणसाला. बुद्धिभ्रमित करून टाकतात. त्याला कुठलं डिसिजन नाही. असलेलं काय लावतात. असलेलं काय लावतात. विकीला लावतात त्याचं खानदान. अशी परिस्थिती करतात. त्याला वेड्याचं झटकं बी येतात. हे चक्र चांगलं असेल ना, शेअर मार्केटमध्ये खूप फायदा होतो. डिसिजन कुठले बी घेता येतात. परीक्षेमध्ये खूप हुशार, कुठली बी एक्झाम अशी क्रॅक होणार. म्हणजे उभारले राजवाडे तिथे आले मनकवडे, असं चक्र आहे. तुमच्याकडं जर असेल ना बुद्धी, श्रीमंती, ज्ञान, तुमच्या माग येतात लोक. म्हणजे म्हणतो ना आपण, असतील शिते तर येतील भूते. हे चक्र तसं आहे. तुमच्याकडे जर असेल नॉलेज, ज्ञान, ध्यान, तर तुमच्याकडे तुम्ही 5वी शिकलेला असून द्या, गोळा होणार लोक. तुम्ही अडाणी असून द्या, तुमच्या भोवती मधमाशीगत लोक गोळा होणार. कारण तुम्ही मध आहे. पण तुमच्याकडे जर काय नसेल, तर गिधाड बी तुमच्याकडे बघणार नाही. टोचून टोचून लोक खातात त्या माणसाला. हॅरॅस करतात, प्रेशराईज करतात. पैशाच्या जाळ्यात कुठेतरी अडकतो, गुन्हेगारीत अडकतो, वाईट मार्गाने जातो, नास्तिक होतो. कुठल्याच पद्धतीने त्याचा असा क्लॅरिटी नसते. हे चक्रच असं असतं. वेड्याचं झटकं येतात, ही पागल पागल सारखी वेड्यासारखी लोक वागतात. दुसऱ्याची ओझे उचलत बसतात. स्वतःच नॉलेज काय नसतं. प्रत्येकाला विचार, मी काय करू रे? मी चहाचा गाडा टाकू का रे? मी उद्या इकडे जाऊ का रे? उद्या पेपरमध्ये काय करू रे? स्वतःची बुद्धीच नसते. भ्रमित होतात ही लोक. एखादा गोड बोलला ना त्याच्या मागे लावून लागतात, म्हणजे मागे जातात. ऊस गोड लागला म्हणून मुळा सगळं खाणं म्हणजे एखादा चांगला वाटला त्याच्या मागे निघून जातील. इतकी ती यांना कळत नाही. एखादं फसवलं तरी ते त्याच्या मागच खरं ठेवतात. मग जरी सुधारला तरी म्हणताना मग कधी कधी माणसं अचानक देव करून करून भागला आणि देवाच्या नादी लागला. मग कधी कधी देव धर्म करायला लागला ना, हे चक्र थोडस बॅलन्स व्हायला लागतं. विचार होतो. त्याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतात. ह्याच्या शरीरात कधी-कधी खूप आनंदी दिसणार आणि कधी-कधी सारखा रडका दिसणार. कधी-कधी कुणाला शिव्या देणार, कधी-कधी दारू पिणार, कधी-कधी तो कुणाची तरी ऍक्टिंग करणार, कुणागत वागणार, कधी चोरी करा, काय काय बी करणार. बसल्या-बसल्या तुमचं काहीतरी उचलून येणार. कधी-कधी खूप आनंदित होतो, त्याचं सगळं देऊन जाणार. आभास होता त्याला, सारखं शेजारी कोणतरी आहे, इथं कोण आहे, तिथं कोण आहे, माझं चुकतंय का, माझं बरोबर आहे का, अरे इथं होतं तिथं गेलं, तिथं होतं इथं गेले, कळत नाही काय. किती जरी समजावलं तरी आकलन शक्ती राहत नाही याच्याकडं. एक ना धड 12 चिंध्या. सगळं गोळा करतं म्हणे. एकही त्याच्या उपयोगाचं नसतं जीवनातली गोष्ट. माणसं बी तशीच पाळलेली असतात. आणि पाळलेली माणसं बी त्याला म्हणतात त्या ते नागिन पोसली. असं काम दसली त्यालाच. अशी कामाचं त्याला धोका सुद्धा देतात.
त्याचं जीवन इतकं हे असतं. आध्यात्मिक प्रगती, ज्याचा बॅलन्स आहे, त्याची खूप आध्यात्मिक प्रगती होते. आपला आत्मा जो असतो, तो तुम्ही इथून पाहू शकता. इथून तुम्ही दुनिया कुठेही पाहू शकता. ॲक्टिव्ह असलं तर. कोणाच्याबद्दल जाणून घेऊ शकता. उद्या काय करायचं? इंट्युशन येतं तुम्हाला किंवा समजतं. जे करीन ते पूर्व योग्य रीतीने जाता, दिशा भटकत नाही. चांगली त्याची परिस्थिती राहते आणि तो कुठलेही डिसिजन बॉस असो, शेतकरी असो, नोकरदार असो, त्याला फायदाच फायदा होतो आणि तो सगळ्यांचा प्रेमळ जवळचा बनतो. नाहीतर कसं होतं, चक्र जर चांगलं नसेल, तर काजव्याचा उजेड त्याच्याच भोवती. म्हणजे त्याचे विचार त्याच्याच भोवती. त्याला दुनिया वाईट वाटते. पण त्याला वाटतं मीच हुशार आहे, मीच प्रकाशित आहे. म्हणतो ना प्रकाशाचं चक्र आहे जातं तो. तर अशा पद्धतीचं हे चक्र आहे. पुढचं घ्या. आता भरपूर काय-काय सांगायचं असतं. पण काय सांगू काय नाही असं होतं. पुढचं घ्या मनोरकर सर. सहस्त्रार चक्र. सहस्त्रार का म्हणतात? ऐकलंय कधी? हजार पाकड्यांचं चक्र. हजार पाकळ्या. एक जरी पाकळी खोलली ना याची, तुमचं जीवनच तुम्ही सगळ्यात मोठं. पण इथपर्यंत पोहोचायला खालची चक्र शुद्ध करत, करत, करत सहस्त्रारावर येतं. आणि एकदम सहस्त्रारावर गेला, तो पागल होतो, येडा होतो, भ्रमित. ते म्हणतात देवाच्या नादी लागून येडा झाला. एनर्जी हँडल होत नाही. एका खांबावर द्वारका म्हणतो ना आपण श्रीकृष्ण. म्हणजे अनेक जबाबदाऱ्या घेण्याची क्षमता येते याच्यामध्ये. अनेक पद्धतीने विचार करतो तो पॉसिबिलिटीज. काय, कसं, कसं, हे कसं त्याला ऑटोमॅटिक ज्ञान मिळतं. आत्मज्ञानी बनतो. एनलाइटेड पर्सन इथपर्यंत पोहोचला ना तर तो. तितकी पॉवर असते ह्या चक्राची. उदासीनता, मानसिक व्याधी. उदासीनता म्हणजे काय? कुठलंही काम केलं, सुख आलं, दुःख आलं, कुणाचं काय झालं, तरी तो माणूस उदासीनच. त्याला काहीच फरक पडत नाही. कुणाबद्दलही प्रेम राहत नाही, कुणाबद्दल आपुलकी नाही, कुणाचं चांगलं झालं तरी फरक पडत नाही, वाईट झालं तरी काही नाही. हे उदासीन असतो माणूस. उतावळा माणूस असतो. काल मेला आणि आज पितर झाला, अशी परिस्थिती असते त्याची. गोंधळलेला असतो. हे करू का ते करू, ते करू का हे करू, कुठलं करू ह्याला काही करता येत नाही. कुणावरती विश्वास बी नसतो. डोकं चालत नाही, ब्लॉक होतं. कष्ट करायची वृत्ती नसते. बुद्धीचा नीट वापर करता येत नाही. कुठलंही काम तडीस नेता येत नाही. एखादा माणूस असतो ना, प्रत्येक काम तडीस घेऊन जातो. म्हणजे ओठ फुटो किंवा तुटो किंवा खोकळ फुटो, शेंदी तुटो किंवा पारंबी तुटो, मी ते काम करणारच, झाडावर चढणारच. तशी वृत्तीचं चक्र बॅलन्स नसेल तर राहत नाही. कुठं सक्सेस मिळत नाही त्याला. विश्वास तर कुणावरच नसतो. कावीळ झाल्यागत त्याला सगळं पिवळं दिसतं. म्हणजे सगळं पूर्वग्रह दूषित असतं. मागचं ऐकलेलं, कुठं पाहिलेलं असंच असतं. काशीत मल्हारी महात्म्य म्हणजे नको तिथं काही गोष्टी करणार हा. वेडे होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्याला सारखी मिरगी येते. विसरभोळेपणा बी येतो. सारखं विसरायचे चान्सेस असतात. त्यामुळं त्याचं जीवन खूप बिघडून जातं आणि अशी माणसं बघा वेडी तरी होतात. सुसाईड तरी करतात किंवा समाजापासून वेगळी राहतात. कुणाचंच ऐकून घेत नाहीत. अक्कल नसते अजिबात. कुठल्या बी स्थितीमध्ये त्यांना व्यवस्थित जगता येत नाही.
वाईट परिस्थिती आली की साथ सोडून देतात. ह्यांच्या बरोबरी लोकं टिकत नाहीत, रिलेशन टिकत नाहीत. कारण की ह्यांचा दुसऱ्याचे विचार किंवा ह्यांचे दुसऱ्याला विचार पटत नाहीत. वेंदळलेला कसा बी गबाळ्या राहणारा, विचार करणार नाही. आमगाळपणा म्हणतो ना आपण, अस्वच्छता तसा. ह्याच्या जवळ जरी सगळं असलं, तरी याचा काय उपयोग नाही. म्हणजे काखेत कळसान, गावाला वळसा ह्याची अशी परिस्थिती आहे. सगळं जवळ असलं तरी ह्याला काय करता येत नाही. स्वार्थ खूप असतो याला. म्हणजे म्हणतो ना, कोळसा जितका उगळावा, तितका काळाच. आपण जेवढी वाईट गोष्टी आणि या गोष्टीबद्दल चर्चा करू, तेवढं ती तसंच असणार, वाईटच असतंय. तर ह्या माणसाला खूप सारे प्रॉब्लेम येतात. कारण खालनीच मूळ आधार चांगला नसेल, तर अख्खं झाड कसं असेल याचा विचार करा. म्हणजे खालचं एक जरी चक्र बिघडलं, तरी अख्ख्या चक्राचा प्रभाव एका चक्राचा प्रभाव बाकीच्या चक्रांवरती पडत असतो. ही चेन असते. म्हणजे एक चेन आहे, त्याच्यामधलं कुठलं जरी तुटलं, तरी अख्खी चेन तुटून पडते. तसं एक जरी चक्र तुमचं डाउन असतं, तर अख्ख्या आयुष्यावरती परिणाम होत जातात. असं हे चक्र आहे. मध्यवर्ती भाग टाळूचा भाग याशी रिलेटेड असतो. पुन्हा टाळूची दुखणी किंवा हाफ मायग्रेन असेल, अर्धं डोकं, अर्धं शिशी किंवा डोकं दुखणं, मज्जासंस्था, स्किझोफ्रेनिया, अल्झायमर किंवा डोळ्यांना कमी दिसणे, जास्त दिसणे, प्रकाश म्हणजे सहन ना होणे, काचबिंदू, मोतीबिंदू, फलाना-फलाना जे होतं ना, ते इथं बी रिलेट करतं. प्रतिकारक शक्ती फार कमी असते यांची. त्यांचं डोकं दुखतं, कमकुवत असतो मेंदू, डोके त्यांचं असं हलल्यासारखं होतं, शरीर अख्खच नुसतं. डोळं दुखतात, डोळ्यांचे प्रॉब्लेम, नीट दिसत नाही किंवा लवकर चष्मा लागतात. लहान जरी असेल तरी असं होतं. मेंदूशी संबंधित विकार होतात. मेंदूची नस दबली जाते, मेंदूचे प्रॉब्लेम होतात. असं या सगळ्यांसोबत हे सगळ्या चक्राशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, सांगायला गेलं तर वेळ पुरत नाही. प्रत्येक चक्राला 1-1 तास लागतो. तरी मी प्रयत्न केलाय, की एका तासामध्ये आपण बसलोय, सुरुवात केली. ते कमी शब्दामध्ये जास्त तुम्हाला पोहोचवता येईल. ठीक आहे. तर एवढं सगळं या चक्रांशी रिलेट करतं मित्रांनो. ही चक्र इतकी इम्पोर्टंट असतात. आणि जीवनामध्ये ही जर चक्र व्यवस्थित कार्य नाही केली आणि तुमचे शरीर आहे, अख्खी स्पाइन आहे म्हणतो ना स्पायनल, ह्यातलं तुमचं पाठीचं त्या स्पायनल मधलं एक जरी तुटलं ना कुठं, तर तुम्ही नीट उठू शकत नाही, चालू शकत नाही. हा एक मेंदू आहे, पण याला सुद्धा बारका मेंदू म्हणलं जातं स्पाइनला आपल्या. म्हणतो ना खालचं कंबर दुखते, फलाना दुखतं, किती प्रॉब्लेम येतात माणसांना. त्याचा परिणाम इथं होतो मेंदूवरती, अख्ख्या जीवनावरती. तसेच प्रॉब्लेम चालू होतात. ताठ जगता येत नाही. बिघडून जातो आणि ह्या चक्रांना जर नीट करायचं असेल, तर तुम्हाला रेकी मदत करत असते. रेकीच्या माध्यमातून तुम्हाला हवं ते मिळवू शकता. हवं ते बदल घडवू शकता आणि तसं-तसं जीवन बदलवण्याची क्षमता या रेकीमध्ये आहे आणि तुमचं जीवन सहज बदलवू शकता. मला माहिती आहे आता सगळ्याच्या घरी मातीच्या चुलीत किरकोळ भांडणं-तंडणं होतात. पण ज्या काय बाकीच्या गोष्टी आहेत, आता हे ग्रामीण भागात रेकीची जास्त माहीत नाही, गैरसमज किंवा हे मानतात, नाही मानतात एनर्जी. हे दीक्षा घेतल्यानंतर किंवा जे शिकले त्यांना माहीत असतं. एकमेकाची परिस्थिती कळत नाही आणि हे हळू रेकी घराघरात पोहोचणं. तुम्ही बघताय परिस्थिती काय होते. कोरोनाच्या काळामध्ये आपली माणसं आपल्या डोळ्यादेखत जात होती. आपल्या डोळ्यादेखत आपण जवळ असताना त्या माणसाला स्पर्श करू शकत नव्हतो.
त्याच्या जवळ जाऊ शकत नव्हतो. किती जरी मास्क बांधले, काय बांधलं तुमच्या ह्याच्यामध्ये त्या काळामध्ये कोरोना होत होता. कितीतरी लोकं दगावत होती. तो एका व्हायरसने जीवन जगायला शिकवलं आणि जवळचं कोण, लांबचं कोण हेही कळालं. मग आई-बापाची मुलं झाली नाहीत, मुलांचे आई-बाप झाले नाहीत. तरुण पोरं गेली. अर्ध्या वयातली कमवती माणसं, कर्त्या घरातला करता माणूस गेला किंवा करती स्त्री गेली. आईला मुलगा राहिला नाही, मुलीला आई राहिली नाही. पोरांना आई-बाप राहिले नाही. कशी परिस्थिती झाली त्याची. रडून सांगू शकत नव्हतो. तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. कुठली साधनं मिळत नव्हती, कुठली मेडिकल सुविधा मिळत नव्हती, हॉस्पिटल्स मिळत नव्हते, बेड्स मिळत नव्हते मित्रांनो त्यावेळी. कुठल्या डॉक्टरकडे जावं, कुठं घेईल का नाही ही परिस्थिती होती. फॅमिली डॉक्टर फॅमिलीभर राहिले नव्हते. त्यांना बी भीती आणि जिथं कुठं संधी मिळाली त्यांनी लुबाडला अक्षरशः किती लाखो रुपये बिलं काढली, खर्च केले. लाख मोलाचा, करोडो मोलाचा माणूस माणसातनी गेला. माणुसकी राहिली नाही. कोण कोणाला बघायला गेलं नाही. कुणाला सरपण रचत बसले नाही. डायरेक्ट मशीनमध्ये घातलं आणि तिकडून इकडून घातलं आणि तिकडून राख काढली. ती राख घ्यायला बी माणसं नाही आली. तुम्हीच द्या सोडून म्हणायची. कोरोनाचा काळ आठवा. एक गोष्ट ₹10 ची गोष्ट ₹100 ला झाली होती. सगळं काही मार्केटमध्ये भाजीपाला उपलब्ध असून बाजार मिळायची पंचाईत झाली होती. बाजार. ज्यांच्याकडे काहीच नाही रे, त्यांना खायची पंचाईत झाली होती. रोडवरती मेले त्यांची लोकं कोरोनाने. उपाशी-उपाशी, तापाशी-तापाशी कुटुंब राहिले. त्यांना अन्नधान्य काय-काय लोकांना मिळालं नाही. कोणी-कोणी गावात घेत नव्हतं रे. कुठेतरी शाळेत, कुठेतरी क्वारंटाईन करून ठेवायचे. अशी परिस्थिती होती. आपली असणारी बी काय करू शकत नव्हती. चार दोनाच्या डोक्यात, मनात, हृदयात प्रेम राहिलेलं. तेही दाखवाय गेले तर तेही अडचणीत जायचे. एकाला सांभाळायला झाला तर दुसऱ्याला व्हायचा, दुसरा पॉझिटिव्ह निघायचा, तिसरा पॉझिटिव्ह निघायचा. त्यानंतर कुठं बाहेर पडले काय, की नवीन परत नवीन व्हायरस आला जी-बी-एस. बरोबर ना? दही, पनीर, चीज, दूषित पाणी, बाहेरचा बाहेर राईस खाणं, चायनीज टाइप यातून तो होतो. अचानक रे अपंग होतात लोकं. नीट बी होत नाही. काय-काय आठवड्यात होतात, काय-कायांना 15 दिवस, काय-काय तर 8-8 महिने अन् पोरांना लय त्याचा इफेक्ट होतोय. पोरं-बिरं अपंग व्हायची. मग किती पैसे असून द्या तुमचं, गठुडं घेऊन झोपा उशाला. असं काही झालं तर काय करणार? कोरोनाच्या काळात बी खूप पैसा होता लोकांकडे. काय उपयोग झाला? काय उपयोगी आलं? शेवटी तेव्हापासून लोकं कुठं स्वामी, स्वामी, स्वामी करायला. साईबाबा, साईबाबा, साईबाबा करायला. तेव्हा कुठं अध्यात्माची ताकद कळाली. कोणी नाही कुणाचं. तो परमात्मा त्रिविक्रम एकच माझाच आहे. तो रामच फक्त आहे माझा, कृष्णच आहे फक्त. कारण राम-राम म्हणण्याने काही जणांचे जीव वाचले. ताकद मिळाली, बळ मिळालं, सामर्थ्य मिळालं, मदत मिळाली. देव डायरेक्ट हत्यार घेऊन लढाई नाही येत. कोणाच्या तरी मदतीने पाठवत होतो. कृष्ण डायरेक्ट लढत नव्हते रणांगणात. त्या अर्जुनाला सांगत होते, असं लढायचं, तसं लढायचं. आपलं कोण, परकं कोण, कोण कोणाचं नसतं. कोरोनाची परिस्थिती आठवा. सगळ्याशी लढलंच पाहिजे. कोरोना बी रावण आणि आपली लोकं बी आपल्याला जवळ करत नव्हती. काय परिस्थिती होती रे ती? काय साधनं तुमच्याकडे? तुम्ही देव आहे का काय आहे? आता किती जणांना वाटतं, की मी जर त्यावेळी रेकी असते, शिकलो असतो, तर मला वाचवलं असतं, हे झालं असतं, या अडचणीतून सुटलो असतो. किती जणांच्या नोकऱ्या गेल्या, किती जणांची दुकानं बंद पडली, किती जणांचे व्यवसाय गेले. म्हणजे आतापर्यंत पोटापाणी कुणी कुणी सुसाईड केले. त्यात आपल्यात आर्थिक साक्षरता नसते. कधी आपण नोकरीला लागलो, की पटकन आपला हेल्थ इन्शुरन्स नसतो. आपलं काय नसतंय.
काढतात कधी इन्शुरन्स नको पैसे वाया जातात. पण कठीण परिस्थिती आली ना, ते 2-5 लाखाचा काढलेला इन्शुरन्स बी उपयोगी येतो. आपण असली लोकं असतो ना, मिडल क्लास असो, कोणी असो, प्रत्येकाचा फॅमिली इन्शुरन्स असला पाहिजे. कुठल्या कंपनीचा काढा. पण इमर्जन्सीमध्ये कमी ते तर 4 पैसे मिळतात. नाही काही शिल्लक राहिलं तर कंपनी तर भरते तुमचं 5-50 हजार इकडून-तिकडून ॲडजस्ट होतात. पण कोरोनाच्या काळात ही परिस्थिती कळली लोकांना. रडायची सोय नसती, फिरायची रस्त्यावर सोय नव्हती. अरे, घरात पेशंट असलं तरी तेव्हा बाहेर न्यायचं काही सोय नव्हती. शेजारच्यांची भीती असायची, की आपल्याला परवा टाकून दिलं तर कोणीच बघणार येणार नाही. आणि आज परत जी-बी-एस व्हायरस. पुण्यात काय स्थिती बघताय. काय आहे तुमच्याकडे साधन? पैसा आणि हॉस्पिटल. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला सरकारी दवाखाना. किती-किती लोकांना कोण-कोण किती-किती बघणार. लाखो रुपये जरी घालवायला तयार असला त्यावेळी कर्ज काढून, तरी तुम्हाला वाचवायला देवाशिवाय कोण नसतंय. तुमच्याकडे असेल ताकद, असेल ती वेळ, संधी तर तुम्ही वाचवू शकता. म्हणतो ना जित्याला हुळहुळी आणि मेल्याला कानावलं. मेल्यावर कानावलं खायला घालताल. पण जिवंतपणी काय आपण केलं? ना आपली सिक्युरिटी ना आपल्या घरच्यांची सिक्युरिटी. एकतर वेगळं राहायची सवय. सासू नको, सासरा नको. आधीच संबंध बिघडवत्यात. त्यात जर असं काय झालं, कुणाला काय झालं, तर कोण सांभाळणार? कोण कुणाचं नाही तुम्हालाही माहिती एकटाच आलाय आणि एकटाच जाणार. आणि किती जरी कमावला तरी खाली ठेवूनच जाणार. पुढच्या जन्मी आठवणार बी नाही, किती तर जन्मला होता आणि ती तुझी प्रॉपर्टी मागाय गेला तरी लाथा मारत्याल मागून. कोण कुठला आला. आणि तुम्ही जरी जुन्या माणसाचं तुमच्या पूर्वजांचा खाता असला तरी किती वेळा नाव काढता रं? म्हणता का माझ्या पंजाने ठेवलंय, आज्याने ठेवलंय. नाही म्हणता मीच कमावलं. कुणाला कुणाचं पडलंय आणि कशाला कुणाचं. बुडत्याचा पाय खोलात. म्हणजे घडाई परीस मडाई जास्त. मग अशक्य ही शक्य करतील स्वामी आठवता अचानक संकटात आला. त्रिगुणात्मक मूर्ती दत्ता हा जाना त्रिगुणी अवतार. मग आठवतं देवपूजा. अचानक देव कुठं पाठवल. एवढा मोठा गॅप पडला होता. ते प्रारब्ध भरून फेडता-फेडता अचानक येतं. मग कळतं काय करायचं. कोणीच मदतीला येईना. पण त्यातून तर ईश्वर तर परमात्मा खूप दयाळू असतो, मदत करत असतो. बाबांनो, अडचणीच्या काळात सध्या माणसं वागतात ते गोगलगाय आणि पोटात पाय दाखवतात. एक करतात, एक असतात, एक आयुर्वेदिक, ॲलोपॅथी हे जगात काम असतं लोकांचं. आयुर्वेद खूप चांगलं असतं म्हणतात ना, पण इमर्जन्सीला काय त्याचा उपयोग मरायचं ते मरणारच. माणसं बी अशीच असतात. लय गोड बोलणारे असतात जवळ हो. पण इमर्जन्सी आली ना, "नाही का माझ्याकडे." आपल्याकडे असला तर दुनियाकडे पैसा आणि आपल्याकडे नसला तर कोणाकडेच नाही. आपल्याकडे असलं तर सगळ्याकडे भरभरून आहे. हे तर माहिती आहे ना तुम्हाला. आपल्याकडे असलं की सगळे "हो, हो. हाय, हाय माझ्याकडं." चिकटणार तुम्हाला. आणि आपल्याकडे नसलं की लांब-लांब "यार नाही." कुणाला म्हणतात "नाही." मी फक्त जाणीव करून देतोय तुम्हाला प्रत्येक परिस्थितीची. विसरून जाऊ नका तुम्ही कोरोनाचा काळ. प्रत्येक गोष्टीचं स्मरण असावं. पाहुणे-रावळे, जवळचे नातेवाईक कुणी नाही कुणीही गेलेलं आहे तुमचं आमचं. बरोबर आहे का नाही? आणि या परिस्थितीत काय होतं आपल्याकडं? काय सुविधा होत्या? कोणी नेत होतं का गाडीत घालून पेशंटला तरी नको म्हणायचे. तू डबल पैसे दिले तरी नको बाबा तुझं कोण माझ्या गाडीत. म्हणजे कोरोनाची परिस्थिती अशी होती की पाण्यात राहून माशाशी वैर करू नये अशी. पण ज्या वेळी जी लोकं त्यावेळी प्रॉब्लेम येत होते, लंग्सचे प्रॉब्लेम किंवा बाकीचे प्रॉब्लेम येत होते जीवनामध्ये.
रेकी शिकला असेल, एक थेरपीच्या स्वरूपात जरी बघाल तुम्ही मेडिकलच्या स्वरूपात. रेकी हिलिंग करायचो आम्ही. अनेक लोकांचे छाती मोकळी व्हायची. त्यांना ऑक्सिजन लेव्हल वाढायची. अनेक लोकांना त्याचा फायदा झाला. मी स्वतः अनेक लोकांना हॉस्पिटलमध्ये जाऊन बघायचो खूप सीरियस असेल तर. सांगितल्यावरती कोणी जायचो आम्ही. मास्क, किट वगैरे आपलं ते घालून. असे म्हणजे काय असतात कॉन्टॅक्टमधले आपले चांगले लोकं, जे नेहमी आपल्या असायचे. अशा लोकांना खूप मदत केली. अनेक माध्यमातून, अनेक ह्याच्यातून. पण ज्याच्याकडे हे काय रेकी हा प्रकार माहीतच नव्हता. त्याला काय गंध होता का रे याचा? जरी झाला माहीत असेल तरी ते शिकला नाही. त्याचा काय उपयोग झाला का? किमान हे जरी शिकलं, एमर्जन्सीमध्ये ताप जरी आला ना, तापलं की कमी करता येतो. सर्दी, खोकला सगळ्यावरती काम करते रे. मी सांगितलं ना, आरोग्याच्या सगळ्या समस्या जरी एच-आय-व्ही पेशंट असेल ना, तर त्याची इम्युनिटी पॉवर वाढते. कॅन्सर पेशंटला जीवदान मिळतं. त्याचीही त्यातून वाचण्याचे चान्सेस असतात जास्तीत जास्त. वेळेत तुम्ही ह्या गोष्टी रेकीच्या केल्या ना, ते हीलिंग वगैरे दिली ना, केमो जरी दिला ना, किती त्रास होतो त्या माणसाला, तरी त्या केमीचा शून्य इफेक्ट राहतो. त्याला काही त्रास होत नाही केमो दिला तर. हां, माझ्याकडे अशी बी लोकं शिकलेली आहेत, जे की पॉझिटिव्ह एच-आय-व्ही. अशी बी लोकं आहेत कॅन्सर, की त्यांना मी तुम्हाला म्हणजे ₹500 सुद्धा शिकवलेलं आहे. 2-3 लेव्हल 6 माझे त्यावेळी विचार नाही का त्यांनी सांगितलं आपल्याला, रिपोर्ट पाठवले. ओरिजिनल आहे. आहे. त्याला मदत करत असतो आपण. शेवटी माणूस माणुसकी आहे. आज ना उद्या परमात्मा बघून घेत असतो. त्याची इच्छा आहे ना शिकायची, शिक. त्यावेळी जर शिकला असतात तुम्ही, तर तुमच्यातले 4 लोकं तुम्ही वाचवू शकला असता. मित्रमंडळी, परिवार, कुटुंबासह लोकं. आज जरी ही परिस्थिती आली आहे, जी-बी-एस सारखा व्हायरस, तरी तुम्हाला काय रिकव्हरी करायला पटकन 2-4 वेळा हीलिंग दिलं तरी तो रिकव्हर माणूस होण्याचे चान्सेस असतात. पण आज किती लोकांना याची माहिती आहे. लाखो रुपये घालता अक्षय पॅरालिसिस सारखं होतंय, त्याचे अवयव निकामी होतायत. किती पैसे घालवले तरी लवकर नीट होतात का? पण रेकीने या ब्रह्मांडीय ऊर्जेने, या ईश्वरीय शक्तीच्या माध्यमातून अध्यात्मात बी येत आहे, प्लस उपचारही सक्सेसफुल होतायत. पोलिओ सोडला तर सगळं कव्हर होतं. कारण ते जन्मतः आलेले गुण ते कार्मिक असतात आणि ते हळू कमी होत असतात. मग या जन्माहोय पुढे. पण इन्स्टंटली किंवा आता झालेले आजार बऱ्यापैकी तुम्हाला रिकव्हर करता येतात मित्रांनो. कोण कोणाचं नाही म्हणून सांगितलं. ज्याचा त्याचा गाडा वझाला आणि आपला भार बोईला असं काम आहे. शेवटी गाढवाने जरी वझं घेतलं तरी त्याचा भार बोईला येणारच आहे. परिस्थिती कशी आहे सध्याची माहिती आहे. घर फिरलं ना, घराचं वास बी फिरून जातात. आहे का नाही? कठीण वेळ सुरुवात झाली नुसती, वक्रदृष्टी झाली ना, थोडी कुठल्या गोष्टीची चांगल्या वाईट, अख्खं सगळी परिस्थिती पलटून जाते. एकदमच नोकरी बी जाते, एकदम आजारी बी पडतात, हॉस्पिटल बी लागतं. सगळी संकट डोंगरासारखी येऊन पडतात. सध्याचं उदाहरण माहीत असेल तुम्हाला बीडचं. कशी संकटं येतात एकामागून एक, एकामागे सुटता सुटत नाही. हाय की नाही? नियती म्हणजे सांगतोय उदाहरण म्हणून. कसं येतात संकट येतायत का नाही? उदाहरण लाईव्ह सांग म्हणजे ते आपल्याला कोणाचं हे नाही करायचं. सांगतोय संकटं कशी येतात. हे झालं की ते झालं की ते. हात धुवून मागं पडतात नुसती संकटं सुचत नाही, सुचून देत नाहीत काय. वर निघून देत नाहीत, बुद्धी भ्रष्ट होऊन टाकते. मरणाशिवाय पण रस्त्यावर यायची येळ येते बाबांनो. हे मी अनुभवलंय, लोकांचं बघितलंय, लोकांना बाहेर काढलंय आणि ज्यांना बाहेर काढलंय ना, त्या सुस्थितीत आहे, सुस्थितीत. आणि मी इथं जीव तोडून आणि विश्वासाने सांगत असतो, त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये जो शिकतो त्याच्या जीवनात बदल घडतातच. नाही जरी घडले, तरी मी त्यात उतरतो आणि त्याला बदलवायला भाग पाडतो. कसली जरी परिस्थिती असेल तरी. लाख लोकं सांगतात 10 दिवसात, 20 दिवसात. कुठले बदल होत नाहीत 10 दिवसात, 20 दिवसात जीवनात पटकन. वेळ द्यावा लागतो 3 ते 6 महिने.
जरी शिकला इन्स्टंटली तुम्ही कुठेही, तरी तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस होत नाही आणि त्याचा काय उपयोग होत नाही. कारण तुमचं तेवढं नॉलेजच नसतं. तुमच्याकडं तेवढं ते पाठबळच नसतं. परत फोन बी उचलत नाहीत आणि इन्फॉर्मेशन बी देत नाही. ऍडमिशन घेताना सांगतात अमुक फलानं, तमुक, तमुक, तमुक. आमच्या इथं सगळं ट्रान्सपरंट असतं आणि मी स्वतःच सांगत असतो. माझ्या विश्वास ठेवा आणि ऍडमिशन घ्या किंवा माझ्याकडे नुसतं विश्वासाने शिकायला या. तुमच्या जीवनात चुटकीसारखे हळू-हळू 1, 2, 3 कालांतराने, आठवड्याने, महिन्याने किती बदल होतात बघा. तुमचं शरीर असेल, घरची परिस्थिती असेल, इतर परिस्थिती असेल, तुम्हाला खूप फरक पडेल त्याचा. आणि त्यात मी पाठीशी तुमच्या राहणार. तुम्हाला आणखीन काय पाहिजे? पाहिजे ते हवं तसं देणार तुम्हाला. कुठलीही अडचण असली डोक्यावर इथं बंदूक जरी ठेवली ना, तरी तुम्हाला सांगणार पाठीशी तुमच्या उभा राहणार. गोळी नाही लागणार तुम्हाला याची खात्री. पण विश्वास लागतो हा इथं. ज्याचा विश्वास आहे ना आणि ज्याचा पूर्ण श्रद्धा आहे, मग तुम्ही मी म्हणत नाही देव चेंज करा. तुम्ही स्वामींचीच भक्ती करा. तुम्ही साईंची त्यांना सोडून साईबाबांना या. साईबाबा जी करताय तीच करा. तर मी सांगतोय ते थोडस फॉलो करा ना. थोडस जीवन असं तुमचं बदलून जाईल. जीवनाचा चाललेला दुःखाचा चित्रपट, चिमणी पाखरं, त्यात धमाल चित्रपट येईल तुमच्या जीवनामध्ये. कमाल व्हायला लागेल तुमच्या जीवनामध्ये याची खात्री देतो तुम्हाला. आणि अशी कुठे खात्री देतं का तुम्ही सांगा तुम्हाला इतक्या ठिकाणी गेला असाल आणि असं विश्वासाने कोण सांगतं का तुमच्यामध्ये बदल करणारच. कुठं बी जा, कोणी असं सांगत नाही विश्वासाने तुम्हाला की मी बदल तुमच्यात करणारच, तुमचे प्रॉब्लेम सोडवणारच. पण मी सांगतो, हिमतीनेच विश्वासाने सांगतो की तुमचं जीवन बदलावायला मी सोबत तयार राहील. फक्त तुम्ही एक पाऊल, 2 पाऊल, 3 पाऊल तर पुढे या. मला जेवढं जमतंय तेवढं मी तर प्रयत्न करतोयच फोर्स. पण तुमचाही थोडासा फोर्स लागतो ना. टाळी एका हाताने नाही वाजणार, दुसरा हाती लागेल. तेव्हा कुठं आवाज निघतो, तेव्हा कुठं धून निघते आणि तेव्हा कुठं आनंद येतो जीवनामध्ये. म्हणून म्हणतो, जो इथं शिकलाय त्यांचे अनुभव बघा YouTubeला, Facebookला, Instagramला. मी एवढं अपडेट नाही करत तरी, पण आहेत. Facebookला खूप सारे अनुभव आहेत. कसे लोकांचे जीवन बदललेत, कसे लोक कॉन्फिडन्स ज्यांना बोलता येत नव्हतं ना, बोलता यायला लागलं. पॅरालिसिस झाली ना त्यांना, हालचाल करता यायला लागले कितीतरी. हाड मोडले ना त्यांचं 1 महिन्यात हाड जोडून आलं. आणि माझे जे स्टुडंट असतात ना, ते हे रेकी देतात ना, जिथं-जिथं जाईल, तिथं त्यांना रिझल्ट येतात. नुसता सिम्बॉल जरी काढून दिला ना कुणाला त्यांनी, तरी त्याचा फायदा होतो. जे करतात त्यांचा अनुभव सांगतोय. पण कुठं आणि कसं काय? ही पहिली लेव्हल असते ते टच थेरपीमध्ये असते. म्हणजे तुमचं हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम आणि चक्रान रिलेटेड प्रॉब्लेम करतो. सेकंड, थर्ड, फोर्थ लेव्हलमध्ये बरोबर आहे. अनेक खूप गोष्टी मिळतात आणि अनेक गोष्टींनी आपल्या जीवनामध्ये बदल घडतात. आणि हे बदल घडवण्याची ताकद माझ्यात आहे. तुम्ही आलात तर. बाकीच्यांसारखं आपल्याला नाही जमत. खोटं, नाटक किंवा दिखावा एक करणे असं नाही. जे सांगेल ते करून देणार. थोडासा उशीर घेतो. 1 महिना वाढवतो मी, पण ते करूनच देतो. आणि माझ्याशी कायम कनेक्टेड असतात. मी कधी त्यांना सोडत नाही लोकांना. तुम्हीच ती लोकं गेली निघून तर. आता तुमच्या पुढं बघा परिस्थिती कशी आहे. चुलीपुढं शिपाई आणि घराबाहेर भागूबाई. आतून बाहेर पडायचं असेल, इकडे आड तिकडे विहीर, तर तुम्हाला रेकी एक खूप मोठं साधन आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची तशी रेकी काम करते. विचारू नका किती कामं करते. तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घड चालता बोलता लोकांना तुम्ही उपचार करू शकता.
लोकांच्या वेदना दूर करू शकता. पैशा पाण्याच्या अडकलेल्या व्यवहार व्यवस्थापन, आर्थिक असेल, जॉब असेल, नोकरी असेल, बारकीचं पोरं-बाळ अनेक समस्या असतील. त्या सगळ्या सोडवू शकतात. ताप, सर्दीपासून मी सांगितलं ना कॅन्सरपर्यंत रिलीफ मिळते. कोण देतं एवढं तुम्हाला? अनेक गोष्टी आहेत. लोकं एका दिवसात संपतात. तुम्हाला हा कोर्स 30 दिवसाचा असतो पूर्ण. तुम्हाला कळेल नंतर. दुसऱ्याची टाळी वाजवण्यापेक्षा आपणच पोळी बनवा आणि आपणच टाळी वाजवा. आपलाच विकास करून घ्या या रेखीच्या माध्यमातून आणि ही संधी तुम्हाला आलेली आहे. ठीक आहे. मग तुमच्याकडे कोरोना येऊ, तुमच्याकडे कुठला व्हायरस येऊ, तरी तुम्ही रात्री-इरीचं कुठं जरी असला, डॉक्टर असले नसले, तरी हीलिंग करून त्या माणसाला वाचवू शकता. हार्ट पेशंट असेल तरी अचानक अटॅक-बिटॅक आला तरी त्याला रिलीफ देऊ शकता. इतकं याने फायदा होतो. जे तुम्हाला अनुभव ऐकून खरं वाटेल. अनुभव बी टाकत नाही. माझे अनुभव बघा लोकांनी तोंडाने सांगितलेले असतात. त्यांच्या जीवनामध्ये झालेले बदल कुठले आहे का जाऊन किती 4 महिने शिकवलं सरांनी, दररोज प्रॅक्टिस घेतलं सरांनी, दररोज सरांबरोबर होतो, दररोज प्रॅक्टिकल घ्यायचे. कुठल्या आहे का कुठल्या आत्ता भारतामध्ये रेकी शिकवतात कुठं प्रॅक्टिकल असं शिकवणारं? बघा जाऊन. माझ्यासोबत मी शिकवत असतो तुम्हाला. माझ्यासोबत प्रॅक्टिस घेत असतो मी तुम्हाला. माझ्यासोबत पुढे घेऊन जात असतो. आणि आत्तापर्यंत जेवढ्या बॅच झालेत ना, सगळ्यांना रिझल्ट दिलेत आणि मला रिझल्ट बेसवर काम करायला आवडतं. रिझल्ट. तुमचा बोजा घ्यायला कोणी तयार नाही. आज झालंय 4 जणांची आई आणि बाजेवर जीव जाई. कुणी कुणाची जबाबदारी घ्यायला तयार नाही. मी तुम्हाला आश्वासन काय जबाबदारी घ्यायला तयार आहे तुमची, तुमचे प्रॉब्लेम सोडवायची. नाहीतर 4 जणांची आई असली ना, बाजेवरच जाते. कोण कोणाचं बघत नाही ना, आजची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे. मी काय सांगू? बघा, विचार करा. आणखी तुम्हाला गोष्टीत पुढे की शिकण्याकरता सांगतोय मी तुम्हाला. परिस्थितीची आठवण करून दिली. चांगली परिस्थिती, चांगले दिवस आणि वाईट दिवसही येत असतात. पण प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला तारण्यासाठी काहीतरी असावं. जसं डॉक्टर नसेल तर तात्पुरती सिस्टर आधार देते. गुरु नसेल तर शिष्य मदत करत असतो. तसं कुणीच नसेल ना तुम्हाला, देव आणि रेखी मदत करत असते बाबांनो, देव आणि रेखी. म्हणून म्हणतो एमर्जन्सी काय कसलीही परिस्थिती असो, गाडी घ्यायची असेल, बंगला घ्यायचा असेल, घर घ्यायचं असेल, तरी फायदा होतो. लोकांच्या विश पूर्ण झाल्या. एका मॅडमला 1 कोटीचा बंगला पाहिजे होता. 50 लाखात 50 लाखात मिळाला. जाऊन बघा विष ते अ, YouTubeला टाकलेलं आहे मी. विश बॉक्स बनवले त्याचे बी फायदे होतात. अशा इच्छा पूर्ण होतात. पोरांची बुद्धिमत्ता, शिक्षण, आध्यात्मिकता सगळेच बदल होतात. हे फक्त रेकीमध्ये जादू. नुसतं येणार, बघणार म्हणजे दात कोरून पोट भरत नाही टोकरून. त्याला शिकावं लागतं, खावं लागतं. नुसतं दात यायचं डेमो म्हणजे म्हणतो ना आपण डेमो टाइप बसायचं जायचं. त्याने तुमच्या जीवनात काय मोठे बदल नाही होत. म्हणून म्हणलं की दात टोकरून पोट भरत नाही. सिया पारकर असतील, चेहऱ्यावरती पूर्ण मॅडमचा होता चेहरा भाजलेला, रिकव्हर झाला चेहरा. आता तुम्ही बघाल तर चेंज YouTubeला बघा आहे त्यांचा सिया पारकर नावाने एक्सपिरियन्स. गणपत भोईटे सर त्यांचं सोरायसिस झालेला, सोरायसिस रिकव्हर झाला. अनेक लोकांचे अनुभव आहेत बाबांनो. ऐकाल तर मी सांगेल तेवढं कमी. माझं ऑन रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड. बाकीचे नुसते पोकळ सांगताल. मी ऑन रेकॉर्ड सांगतो. कोणाची डील अडकली, कोणाचे पैसे अडकल्यात, ते पैसे बाहेर काढून निघालेत. धंदा चालत नाही. गुरंढोरांच्यात प्रॉब्लेम, दूधवाढीचं, अनेक शेतीमधले सगळे प्रॉब्लेम सोडवायचे. कारण ही देवाची शक्ती आहे. सगळे ऑल ओव्हर प्रॉब्लेम सोडवू शकते.
समजलं? ही अशी रेकी विद्या आहे. तुम्हाला कुठं माहिती असं सांगितली का नाही मला नाही माहिती. पण मी तुम्हाला जीव तोडून सांगतो. आपल्याकडं किमती बघितल्या जातात आणि आपल्याकडं किमती बघून आपण महागच करतो. ब्रँड पाहिजे असतं कमी ह्याच्यात. मग जीव ओघत असतो. सुरुवातीला फुकट, फुकट, फुकट आणि नंतर लग्न झालं की रेट वाढतात. ₹400 अशी बाहेर परिस्थिती आहे. आपल्या इथं तसं नाही. जे देणार तेही प्रामाणिकपणे, पण जे काय असेल थोडी काय फी अमाउंट त्यामध्ये प्रामाणिकपणे देणार आणि फी ही माफक आणि तुम्हाला सोयीस्कर पद्धतीने सोयीने देणार. आणि विश्वासाने मला माहित असतं माझ्याकडे आलेला तो कधी असा बिघडतच नाही आणि त्याच्या जीवनामध्ये बदल होतातच. बाकीच्यांसारखं चुना लावून ठॉ करत नाही, इतकं पैसे भरलं आणि काहीच नाही झालं. असे किती लोक आहेत यात मला माहिती. समजलं? इतकी गॅरंटेड इथली त्रिविक्रम योगिक रियाज अँड हिलिंग अकॅडमी आहे आणि इथलं रिझल्ट तसे आहेत खात्रीलायक. त्यामुळे 70, 75, 80च्या आसपास कोर्सेस गेलेले आहेत आमच्या अवघ्या 1.5, 2, 3 वर्षामध्ये आम्ही एवढं बनवलेलं आहे. ज्योतिष असो, वास्तू असो, बाकीचे मी हिलिंग मॉडेलिटी असतो. मी बाकीचं योगी तुम्हाला बनायचं असेल, क्रियायोग, कुंडलिनी ॲक्टिव्हेशन सगळं, सगळं काय-काय देत असतो. शांभवी-फिंबवी दुनिया जे शिकता ना मोठं-मोठं कार्यक्रम, माइंड मास्टरी वगैरे शून्यापर्यंत कसं पोहोचायचं. इथं सगळं शिकवलं जातं. कारण ती मी शिकलोय, आणि मी पोहोचलोय आणि तुम्हाला मी पोहोचवणार. हवी ती साधना, हवी ती दीक्षा. भैरव तंत्र असो नाही तर कुठलं ते यंत्र तंत्र असो. आपण ज्याच्यासोबत आहे त्याच्यावर काम नाही करत. ठीक आहे. नॉलेज खूप आहे असं मी म्हणत नाहीये. अभ्यास करतोय. मी एक तपस्वी आहे. मी एक साधक आहे. मी हनुमंतासारखा रामाचाच दास आहे. मी म्हणत नाही मी हनुमंत आहे. पण मी सुद्धा माझ्या श्री हनुमंताचा दास आहे. मी माझ्या रामाचा दास आहे. आणि दास बनूनच राहणार. आणि जेवढं तुम्हाला काय मदत करता येईल, सहकार्य करता येईल, तुमच्या सोबत राहता येईल, तसं हनुमंत बाप्पावर, गणपती बाप्पावर, त्रिविक्रम बाप्पावर, दत्तगुरू बाप्पांवर जसे आमच्या सोबत आहे, तसे तुमच्या सोबतही आम्ही सगळं काही राहू. आम्हाला ते पाठबळ देतात, ताकद देतात. आम्ही पुरेपूर तुमच्यासाठी वापर करू. स्वामी, साई आपलेच आहेत सगळे. शेगावकर महाराज सगळे आपलेच आहेत. कोणी वेगळं नाही, सगळे एकच आहेत. आपलं मन आहे की ते आपण वेगळं मानतो. जेव्हा तुम्ही याल ना शिकाय समजल ना, समजून सांगतो मी काय आहे, काय नाही, काय भानगड आहे. तेव्हा तुम्हाला समजल हे काय आहे आणि ते काय नाही. डोळ्यावले चष्मे उतरतील तुमच्या लावलेले. इतकी ताकद आहे. समजलं? आता पुढचा आपल्याला विषय घ्यायचा आहे. हम्म, रेखेबद्दलच. मणिपूर चक्रांवरती सगळे चक्र झाले सहस्त्रार वगैरे. पहिल्यांदा असं झालंय की आमची सगळीच मी एवढं तुम्हाला वेळ देत शिकवलंय. ॲटोमेंट द्यायचं माझं प्लॅनिंग होतं आज. परंतु आता ते उद्यावरती जाईल. बाकीचं थोडंसं शिकवून घेतो म्हणजे माझं बरचसं सोपं होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे उद्या दीक्षा देतो आणि पुढचं तुम्हाला शिकवतो. हं. बघा, आपण आपल्याला जेव्हा उपचार करत असतो, आपल्याला 24 अंगांचे ते 26 अंगांचे उपचार करायचे असतात स्वतःचे. म्हणजे स्वतःचे डोळे असतील, स्वतःचे कान असतील, कानशिलं असतील. हे आपली चक्रांच्या रिलेटेड असतात आणि आपले जुने-जुने प्रॉब्लेम, नवीन प्रॉब्लेम सगळे हे करतात. डॉक्टर मिकाऊ सरांनी साधना केली होती 21 दिवसांची. ते काय आहे ते मिळवण्यासाठी ज्ञान आणि आपल्याला ती साधना करायची आपलं जीवन चांगलं करण्यासाठी. बघा, एकाने सगळ्यांसाठी दिलं आणि आता आपल्याला आपल्यासाठीच वापरायचंय. स्वार्थ फक्त आपल्या स्वार्थासाठी. त्यामुळे ही साधना 21 दिवस करायची असते. कशी करायची असते, काय करायची असते, ते तुम्हाला असतं. असे हात ठेवायचे असतात. मी शिकवलं ना पिरॅमिड सारखं हात ठेवायचा. असे आपल्या सगळ्या शरीरावरती हात ठेवायचे असतात. आता तुम्ही मग 1 तासामध्ये 1 तास प्रत्येकाला 5 ते 3 मिनिट दिले, ते 1 ते सव्वा तासामध्ये होते. सकाळी 30 मिनिट केलं, संध्याकाळी 30 मिनिट केलं तरी चालतं.
आता आपला चेहरा असेल, बघा आपण आपल्या चेहऱ्याला हील करत असतो. आपल्या चेहऱ्याला उपचार करतो. तिथं पिनियल पिट्युटरी ग्लॅंड असते, डोळ्याचे विकार असतील, डोळ्यावरती हात ठेवला, सायनस असतील, नाकाचा विकार, डोके, मायग्रेन, अर्धांगवायू, श्वासाच्या तक्रारी किंवा हिरड्या, ताप आणि दातांचे विकार यावर सकारात्मक परिणाम होतो. इथं हीलिंग दिल्यावर हेड पॉइंट्सला. ठीक आहे. त्याचबरोबर भावनिक स्तरावरती बघा, चिंता दूर होते, तणाव कमी होतो, मन स्थिर होते. मनाची द्विविध अवस्था दूर होते, मानसिक संतुलन सुधारते, विचार स्पष्ट होतात, एकाग्रता वाढते. आध्यात्मिक स्तरावर एकाग्रता होते, अंतर्मुख होता, अंतर्प्रेरणा वाढते आणि योग्य दिशेने मार्गदर्शन मिळते. इथं तुम्ही बघा कान, मेंदूची कार्यक्षमता सुधारते. इथं ब्रेन असतं आपलं, हे असं फील करताना. पिनियल पिट्युटरी ग्लॅंड आणि कोणाला मानसिक तणाव किंवा शॉर्ट टर्मलेस आघातानंतर मन अशांत होते किंवा विसरभोळेपणा तो नीट होतो. डोक्याच्या दुखापती असतील त्यांना आराम मिळतो. डावा, उजवा मेंदू त्यांचा हाफ मायग्रेन वगैरे बंद होतो. मेंदूच्या आज्ञाचक्राच्या पुढील भाग आपण बघत असताना मेंदूच्या दोन्ही बाजू संतुलित राहतात. भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, आपली क्रिएटिव्हिटी वाढते, विचार स्पष्ट होतात, शंका दूर होतात, सहनशक्ती सुधारते, मन वगैरे आपलं चांगलं होतं. इथं टाळूच्या मधला भाग आपण जर केला, आज्ञाचक्राच्या पुढील भाग हील केला, तर मोक्षाचा मार्ग, आध्यात्मिक प्रगतीला चालना मिळते आपल्या. त्याचबरोबर डोक्याच्या मागील भाग जर आपण हील केला, तर बोलण्यात येणाऱ्या अडचणी, दृष्टिदोष सुधारतात. मज्जातंतूच्या समस्या असतात किंवा नाकातून रक्त येणं, डोक्याला झालेल्या समस्या असतील, काय बाधा असतील किंवा जखमा असतील, त्यापासून मुक्ती मिळते. भावनिक स्तरावरती भीती, मानसिक धक्का, चिंता, तणाव कमी होतो. डोक्याच्या मागे जर हील केलं तर तुम्ही आज्ञाचक्राला. मन शांती, तणावमुक्त होता, विचार स्पष्ट होतात. आपण आध्यात्मिक स्तरावरती आज्ञाचक्र सक्रिय होतं. डिसिजन पॉवर सांगितलं मगाशी कसं असतंय तर आज्ञाचक्राचं. घशाला हील केलं तर रक्ताभिसरण सुधारते. अर्धांगवायू, टॉन्सिल्स, घशाशी संबंधित समस्या, थायरॉइडची कार्यक्षमता, हाय बीपी असेल नियंत्रित होतो. लठ्ठपणा, मोठेपणा होणे, अशक्तपणा याच्या समस्या, मानसिक अस्वच्छता म्हणतो ना, म्हणजे वाईट विचार येणं, त्यात शुद्धता वाढते. घशाची समस्या बाकी का बघा, भावनिक स्तरावर आत्मविश्वास वाढतो, रागावर नियंत्रण, निराशा दूर होते, मानसिक समतोल राहतो, मन शांती अनुभवते. घसा हे एक शक्तीचं केंद्र आहे बघा, सर्जनशीलता विकसित होते, बोलणं, क्रिएटिव्हिटी, विशुद्धी चक्राचा मागचा भाग हील केला. पाठदुखीच्या समस्या, पाठी संबंधित काय अडचणी असतील, मानदुखी, मज्जासंस्थी, इतर काय त्रास असतील ते दूर होतात. मनाचं ओझं कमी होतं, डोकं दुखी कमी होते. भावनिक स्तरावरती बघितलं तर आत्मविश्वास, प्रेम भावना अधिक विकसित, राग, मत्सर, नकारात्मकता दूर होते, भावनांवर नियंत्रण मिळवता येतं, मनशांतीचा अनुभव मिळतो. आध्यात्मिक स्तरावर अनकंडिशनल लव्ह, अपार आनंद मिळतो. शब्दांशी चांगलं बघा, शब्द, संवाद, शक्तीशी अधिक नातं आपलं होतं, चांगलं होऊन जातात. अनाहत चक्रापाशी गेला तर हृदयाच्या संबंधित समस्या, थायमस ग्रंथी, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते. फुफ्फुसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. यकृत चांगलं चालतं. बाकीचे धोके कमी होतात. हार्ट अटॅक वॅटॅकचे अशक्तपणा वगैरे कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. प्रेमाची भावना वाढते. सशक्त होतो. रागावर नियंत्रण, क्षमाशीलता वाढते. स्वारी-बिरी म्हणत नाही ना आपण जरा अहंकार असतो ते. मन शांती मिळते मनाला. लक्ष केंद्रित होत नाही. एकदम एकाग्र होतं. त्याचप्रमाणे निरपेक्ष बघा आध्यात्मिक स्तरावरती आपण जर प्रे केलो निरपेक्ष प्रेम, अनकंडिशनल लव्ह, उच्च स्तरावरती ऊर्जा आपली येते आणि इथून अध्यात्माचा प्रवास चालू होतो अनाहत चक्रापासून. शारीरिक स्तरावरती गेला यकृत, कार्यक्षमता, पोट, पचन संस्था सक्षम होते. कोलायटिस, कर्करोग, पित्ताशयातील दगड, खड असतील समस्यांवर उपचार होतात इथं. मधुमेह कमी होतो. स्वादुपिंडाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. भावनिक स्तरावर बघायला गेलं तर मानसिक संतुलन वाढतं. मधुमेह असेल, तणाव असेल, चिंता कमी होतात. आत्मविश्वास कमी होतो. मणिपूर चक्र आणि त्याच्या पुढचा मागचा नीट केल्यावर विचारांमधील गोंधळ कमी होतो. निर्णय क्षमता वाढते. उच्च स्तरावरती ऊर्जा काम करते. अंतर्गत शक्ती विकसित होत असते. तर शारीरिक स्तरावरती गेला तर पोटाच्या खालचा भाग बघा स्वादुपिंड, पित्ताशय, कार्यक्षमता सुधारते. स्वादिष्टान चक्राचं मी सांगितलं ना, मळमळ, हृदयरोग इथेही खूप असते. शरीरामध्ये अनेक प्रॉब्लेम असतात. स्त्रियांच्या पिरियडच्या समस्या, मूलबाळाच्या समस्या त्या दूर होतात.
भावनिक स्तरावर चिंता, तणाव, निराशा दूर होते, आत्मविश्वास वाढतो, मानसिक स्थैर्य प्राप्त होते, मानसिक स्तरावर मन शांत होतं, संतुलित होते, निराशा दूर होते, सकारात्मक विचारसरणी होते. हे प्रत्येक भागाला हील करण्याचं बघा, मला काय तुम्ही वाचू बी शकता. स्वादिष्टान चक्राचं आहे. पण हे सगळं इतक्या डिटेलमध्ये दिलंय आम्ही तुम्हाला. काय असं वेगळं करायची गरज नाहीये. नोट्स बी क्लिअर असतात आपल्या एकदम. नाभीच्या खालचा भाग म्हणतो ना आपण थोडासा नॉवेलच्या खालचा, आध्यात्मिक शक्तीत वाढ होते, उच्च ऊर्जा, सृजनशीलतेचा विकास होतो. नाहीतर आपलं जर खालीच जरी इच्छा, अपेक्षा अपूर्ण राहिल्या ना, आध्यात्मिक प्रगती होत नाही. एनर्जी वरती चढत नाही कुंडलिनी किंवा एनर्जी. जेव्हा तुमच्या सगळ्या इच्छा फुलफिल व्हायला लागतात, तेव्हा वरती चढते एनर्जी. मग तुमचा आध्यात्मिक प्रकाश सुरू होतो. जेव्हा आपली एनर्जी आपल्या हृदयापर्यंत जात नाही, तोपर्यंत आपला काळी मात्र आध्यात्मिक प्रवास नाही. आपल्याला लग्नाची हे राहिलं, पैसा राहिलं, नोकरीचा पत्ता नाही, अमुक पत्ता नाही, जोडीदाराचा पत्ता नाही, मुलाबाळांचा पत्ता नाही, सेक्शुअल काय असतील गोष्टी, फॅमिली असेल, रिलेशनशिप खालीच राहतो, गुडफरत राहतो नुसता खालच्या 3 चक्रात आणि नुसतं गढूळ करून टाकतो जीवन. तर तिथून वरती चढायचं असेल, तर ही चक्र शुद्ध होतात ना, तर सगळ्या इच्छा बी पूर्ण होतात. सगळे प्रॉब्लेम बी सॉल्व्ह होतात आणि आध्यात्मिक प्रगती बी होते, देवदर्शन होतात. काय-काय तुम्हाला अजून खूप काय समजेल. ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग असतं ना, तेही आम्ही यामध्ये सांगणार आहे. म्हणजे शरीर सोडून कसं माणूस बाहेर जातो आणि तो आपण कसं पाहू शकतो. या गोष्टी खूप काही-काही असतं तुम्हाला यामध्ये. 5D मेडिटेशन वगैरे ते पुढे तुम्हाला सांगेल कसं असतं, काय असते. मूलाधार चक्र असेल, शरीरातील विषारी पदार्थ असतात, तर छोट्या-मोठ्या गर्भाशय, मूत्राशय, मूत्रपिंड, प्रोस्टेट ग्रंथी, जेंट्स आणि अनेक असे मायग्रेन, अतिसार, सांधेदुखी, मासिक पाळी, त्रास, गळू आणि किंवा अ, हाडांचे विकार असतील, संसर्गजन्य आजार असतील, त्यापासून मुक्तता मिळते. भावनिक स्तरावरती क्रिएटिव्हिटी, आत्मविश्वास वाढतो, सेक्शुअल संतुलन राहते, चिंता, भीती यावर नियंत्रण राहतं, विचारशक्ती चांगली वाढते, मनातील गोंधळ दूर होतो. अ, ऊर्जा उच्च स्तरावरती काम करते आणि सगळं काय एक्सेप्शन वाढतं, म्हणजे एक्सेप्ट करण्याची क्षमता वाढते. आध्यात्मिक स्थैर्य संतुलन प्राप्त होतं. 22व्या ठिकाणी गेला तर नैराश्य, तणाव, पाठदुखी असते ती कमी होते. तुम्ही हृदयाच्या मागील भाग, अनाहत चक्राच्या मागील तरी स्पायनल फ्लुइड असंतुलन त्यातून प्रॉब्लेममधून बाहेर येतात. तणावमुक्तता, मानसिक ओझ्यातून मुक्तता, भीतीवर नियंत्रण मिळवता येतं, आत्मविश्वास वाढतो. मानसिक स्तरावरती बघा विचारांमध्ये स्पष्टता, स्थिरता, मानसिक एकाग्रता, विचारांचे केंद्रीकरण, संपूर्ण शांतता, सुसंवाद, अनुभूतीमध्ये उच्च दर्जा आणि सगळं काय एक्सेप्टन्स आणि चक्र संतुलित होऊन जातं. मणिपूर चक्राच्या मागचा भाग गेला तर बघा ते किडनी असेल आपली, हाय बीपी असेल, मधुमेह असेल, रक्तातील साखरेचे असंतुलन असेल आणि अनेक समस्या असतात. संसर्गजन्य रोग, मळमळ, मायग्रेन, स्त्री-पुरुषांमध्ये बरेच काय-काय प्रॉब्लेम असतात. मानसिक आणि शारीरिक शॉक लागलेले असतात. त्यातून बाहेर पडता. मणिपूर चक्राच्या मागचा भाग घेतला. चिंता, तणाव, नैराश्य दूर होतं, आत्मविश्वास वाढतो, मानसिक स्थैर्य मिळतं, आध्यात्मिक प्रगती होते, ऊर्जा स्तरात वाढ होते, अंतर्ज्ञान शक्ती वाढते, अंतराळ म्हणजे आकाशी शक्ती वाढते, आत्मशक्तीचा विकास होतो. कंबर असेल, आपली मूत्रपिंडाच्या समस्या, सांधेदुखी म्हणजे खूप खूप जणांना असते. त्यातून बाहेर पडता. पाणी भरपूर पिलं पाहिजे. सांधेदुखीचा उपाय. सर्जनशीलता वाढते. लैंगिक आणि भावनिक समस्यापासून मुक्तता मिळते. इथं खूप होतं. सेक्शुअल अट्रॅक्शन कमी होतं. आध्यात्मिक ज्ञान, उन्नत आध्यात्मिक प्रगती होते. तुम्ही चांगलं योगी बनू शकता, ध्यानी बनू शकता, तपस्वी बनू शकता, साधक बनू शकता. भरपूर काय-काय करू शकता. तसंच मूलाधार चक्र बॅलन्स नसेल तर मूळव्याध होतं, जुलाब संबंधी अनेक समस्या असतात. त्याला बंद होतात. सुरक्षिततेची भावना वाढते, आत्मविश्वास वाढतो, स्थैर्य वाढतं. आपलं अंतर्गत बाह्य शक्तीमध्ये वाढ होते, स्थिरता, ओरा चांगला होतो, भौतिक आध्यात्मिक स्तरावरती आपलं जीवन चांगलं सुधारतं. आपला गोठा असतो ना, तो भीतीपासून मुक्तता. गोठा हील केला तर भीतीपासून मुक्तता मिळते. आपले ब्रेस्ट असतील किंवा चेस्ट असेल, मायग्रेन, डोकेदुखी, गलगुंड या महिलांसाठी बी खूप आराम मिळतो. जेंट्ससाठी बी खूप आराम. कानाच्या समस्या असतील, तर त्या सगळ्या दूर होतात. चक्कर येणे, तणाव, असं गुडघं मनावरील हील केलं की मनाचा ताण कमी होतो, तणावमुक्त होतं. अशा अनेक असतात त्या गोष्टी तुमच्या कमी होतात. मनगट हील केलं आपण करत असतो. आपल्याला मनाच्या ओझ्यापासून मुक्तता मिळते. सकारात्मक निर्णय. मग हे सगळं आपण हीलिंग करत असतो. मग आपल्याला असं हीलिंग द्यावं लागतं आणि याचा खूप फायदा होत असतो. रेकी शिकत असताना 5 तत्व असतात.
आता बघा कुठलंही असलं तर बघा कुठल्या धर्मात गेलं की चोरी करू नका, प्रेम करा, दया क्षमा शांती दाखवा, सगळ्यांना आपलं समजा, सर्व धर्म समभाव. आ- असे तुम्ही तत्व ऐकता. तशी रेकीची 5 तत्व किंवा नियम म्हणा. ती जर आपण आपल्या जीवनामध्ये फॉलो केलं, तर आपल्या जीवनामध्ये खूप फायदा होतो. जसं की सगळ्यांशी प्रेमाने वागणं, कृतज्ञतेचा भाव म्हणजे काय? थँक यू सो मच बोलणं, सगळ्यांना अं, प्रेमाने बोलणं, सगळ्यांच्या जीवनात आनंद ठेवणं, अशा गोष्टी आहेत. आता पहिला नियम कसा का ठेवलाय त्यांनी? तुम्ही बघा हे असं, केवळ आजच्या पुरता मी कृतज्ञतेची भावना बाळगीन. असं दररोजच म्हणायचं. म्हणजे जी आयुष्यात गोष्ट करतो, मी जेवलो, जेवणाला धन्यवाद. मला चांगली लोकं भेटली, वाईट लोकं भेटली, धन्यवाद देवा, चांगला वाईट अनुभव दिला. मला जीवनात पैसा खूप मिळाला, थँक सो मच पैशाला. मला जे चांगलं भेटले आणि जे बी वाईट भेटले, त्या सगळ्याला धन्यवाद बोलीन. कारण वाईटातून मला शिकाय मिळाले आणि चांगल्या गोष्टीतून मला जीवनात आणखीन बदल झाले, जीवनमान उंचावले. पैसे आलं तर जीवनमान उंचावलं, वस्तू खरेदी करू शकला. म्हणजे कोणी मदत केली, कुठं पडला, झडला, कोणी मदत केली, हॉस्पिटल नेलं, थँक बोला तुम्ही. म्हणजे असे जीवनात जे काय तुम्ही करता, जे घडतं, त्या सगळ्यांपाशी प्राणी असतील, पक्षी असतील, कुत्रा, मांजर आपली रक्षा करतात, मदत करतात. पाणी असेल, अन्न असेल, सगळ्यांना थँक बोलायचं. कारण आपल्या मनात जर कृतज्ञता निर्माण झाली, प्रेम जर निर्माण झालं, अनेक लोकं जोडली जातात. एका थँक सो मचने आपल्याला लोकं जवळ घेतात. हसतात, स्माईल देतात, खुश होतात थँक बोलल्यावरती. आपल्याला मिळालेली एक गोष्ट असते ते दुप्पट मिळते. एखाद्या माणसाला थँक बोलला तर पुन्हा मदत करायला उभा राहतो. म्हणून सगळ्या गोष्टींवरती आई-बापांनी जन्म दिला म्हणून या पृथ्वीवर राहते. आई-वडिलांना धन्यवाद. खाण्यापिण्याला, बसण्या-उठण्याला, पृथ्वी, आकाशाला सगळ्याला धन्यवाद. थँक सो मच बोलायला शिकायचं नेहमी. कृतज्ञता. मी आजच्या पुरता कोणती चिंता करणार आहे. माणसाला उठलं की चिंता, दात घासायला लागला की चिंता चालू. आजचं प्लॅनिंग काय करायचं, काय नाही, कसं होणार, कसं करणार, कोण येणार, कोण कसं येणार मदतीला. म्हणून म्हणायचं, आज मी चिंता करणार नाही. फक्त काम करण्यावरती भर देणार. चिंता करणार नाही म्हणजे बसूनच खाणार असं नाही. बसून न खाता मी कर्म करण्यावरती भर देईल. करता करविता तोय. द्यायचंय ते तो देईल. आणि मी काय करील? काळजी करत बसणार नाही. हा देवा मी हे काम करतोय. बाकीची तू काळजी, चिंता त्याची बघून घे. कसं करायचं तेही तू बघून घे. मी हातपाय हलवतोय. काम कराय निघायचं आणि आपलं डोकं खाली ठेवायचं आणि काम करण्यावरती लक्ष द्यायचं. काम परफेक्ट होतं. तुम्ही जर चिंता करत बसला ना टेन्शन, टेन्शन, टेन्शन वाढतच जातं. टेन्शननी काय होतं कामच होत नाही. असा कितीतरी वेळ जातो विचार करत बसता आणि काम तसंच राहून जातो. ऑफिसचं बी तसं होतं. टेन्शन घेताना ते कामच पूर्ण होत नाही. तुम्ही जास्त काळजी घेतलं ना, तर जीवनात निगेटिव्ह घडतं. पॉझिटिव्ह घडत नाही. म्हणून पॉझिटिव्ह विचार करायचा, चिंता करायची नाही. त्यानंतर आज कुणावरही रागवणार नाही. आपल्याला जर थँक नसेल, आपण थँकफुल नसेल, आपण काळजी करत राहिलो आणि कोणी येऊन हात लावला तर चिड वाढते, डोकं दुखतं, आपण कोणाला काय म्हणत राहतो. आपल्याला राग येतो, क्रोध येतो, आपलं डोकं ठिकाणावर राहत नाही. मग काय करायचं? जर आपण दररोज म्हणलं, की आज मी कोणावरती राग करणार नाही. आज मी चिड करणार नाही. असं म्हणायला लागलं ना, तुमचं शरीर तसंच करतं, मन तसंच करतं. मग तुम्हाला राग येणार नाही, तुम्हाला क्रोध येणार नाही, डोकं शांत राहणार आणि चक्र बिघडायची कमी होणार. चिंता उरणार नाही, राग उरणार नाही, अटॅक बी येणार नाही, बीपी बी वाढणार नाही, शरीर शांत आणि कार्यरत राहणार, ऊर्जा ड्रेन होणार नाही राग करण्यात, चिंता करण्यात. ऊर्जा एका दिशेने एका इकडून पाईपलाईन मधनं पाणी घातलं, तर तिकडं सगळं निघणार आहे. नाहीतर इकडून पाणी घातलं आणि पाईपाला 17 ठिकाणी बोळ येतं. पाणी त्या कॅनलनी, त्या पाईपनी एवढं पोहोचलं. 5चं पाणी 2 इंच येईल. बाकीचं गेलेलं राहिलेलं 3चं इकडे-तिकडे गळून जाईल. म्हणजे ताकद तुम्ही एवढ्याच ताकदीने काम करणार आणि निम्मी ताकद वाया जाणार. तुम्ही चिंता करत बसला, राग करत बसला आणि तुम्हाला कोण मदत करणार? नुसतं म्हणायचं नाही, देव तारी त्याला कोण मारी.
देव तर तारणारा असतो, पण कर्म केला तर तुम्हाला कोण मारू बी शकणार नाही आणि देव बी तारल. देश तसा वेश, कुटुंब प्रमुख तसा त्याच्या घरातली कुटुंबातली माणसं. तुम्ही जर नीट वागलात, मोठी माणसं जर नीट वागली, तर लहान पोरं त्यांचा आदर्श घेतात. तसंच कुटुंब बनतं. मग घरातल्या महिला असेल किंवा जेंट्स असेल, सारखी चिडचिड वगैरे केली, तर त्याचा परिणाम अख्ख्या कुटुंबावरती होतो. अख्ख्या कामावरती होतो. मग तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धुपाट. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून हे नियम बनवलेत. ह्यात लिहिलंय का कुठं नॉन-व्हेज खायचं नाही? ह्यात लिहिलंय कुठं? पिरियड आल्यावरती काय करायचं नाही, रेकी करायची नाही. लिहिलंय कुठं? देवाच्या पाया पडायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही. आहे का कुठं असले नियम यात? शुद्ध आणि सात्विक नियम आहेत, की माणसाला स्वतःचं मन बदलावायचंय, स्वतःचा देह बदलावायचा आहे. त्यासाठी हे 5 नियम आहेत. मग थेंबे थेंबे तळे साचे. आज एक नियम फॉलो केला, उद्या दुसरा, तिसरा असे 5 दिवसात 5 नियम फॉलो केले, तर दररोज थोडं, 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 थोडं करून नियम फॉलो करणार. नाहीतर तुकोबाची मेख. काहीच गोष्टी सुटणार नाहीत. तसंच आयुष्य रप वाळूच्या वनी माहित का? वाळूचे कण रगडता तेलले ही गळे. वाळूचं तेल काही का काढून उपयोग आहे का वाळूचं तेल निघालं का? जे गरजेचं आहे तिथंच रगडलं पाहिजे आपण. त्याचा फायदा आहे. शेंगदाणा रगडलं तर तेल निघल. सोयाबीन रगडलं तर तेल निघेल. वाळूचं कण रगडत बसला तर माती होईल माती जीवनाची. म्हणून काय रगडायचं ह्याची बी बुद्धी पाहिजे. म्हणीचा अर्थ कसा घ्यायचा. आजची परिस्थिती कशी माहिती ना? थोरा घरचे श्वान सर्वही देती मान. साहेबाच्या कुत्र्यालाही अहो बोलावं लागतं. अहो कुत्रोबा का नाही काय किंवा ते अहो राजा म्हणावं लागतं की नाही? त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याकरता हा उपाय आहे तो. स्वतःलाच बदलवायचं. केवळ आजच्या पुरतं मी आज प्रामाणिक राहील. म्हणजे आपण काय करतो? अख्ख्या दुनियाला फसवत असतो. पण अख्खी दुनिया नाही फसत त्याबरोबर. सगळ्यात जास्त तुम्ही फसता. उद्या काम करील. तुम्हालाच काम करायचंय. साहेबाला सांगतो उद्या काम करीन. फसवता कोणाला? तुम्हालाच. वेळ असला तरी काम करत नाही. खोटं बोलणं. दैव देते आणि कर्म नेतं. खोटं बोलण्याने. देवाला काय भरपूर द्यायचं असतंय, पण कर्म जर चांगलं असेल, तर देव देतच असतोय. प्रामाणिकपणा असेल ना, तर जीवनात अनेक गोष्टी सरळ होतात. नाहीतर नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. खोटं बोलणाऱ्याच्या जीवनात खूप साऱ्या अडचणी आहेत. जीवन सहज, सोपं करायचं असेल, तर प्रामाणिकपणा जीवनामध्ये गरजेचं आहे. तुम्ही रागावला नाही, चिंता नाही केली, तर ऑटोमॅटिक प्रामाणिकपणा येणार प्रत्येक कामात. तुम्ही वेळेवरती जाणार, कामाचं प्लॅनिंग असणार, वेळेनुसार सगळं कळणार. त्यासाठी काय असावं लागतो? प्रामाणिकपणा. दिशा मिळते जीवनाला. मग ती दिशा मिळण्यासाठी खरं बोलणं खूप गरजेचं आहे. मग तुमच्या आध्यात्मिक प्रगती ही कोणीच थांबवू शकत नाही. म्हणून सत्य, अहिंसा, अस्तेय हे नियम जैन धर्मामध्ये जा, बौद्ध धर्मामध्ये जा, हिंदू धर्मामध्ये पुस्तकं तुम्ही बघा. सगळीकडे तेच सांगितलंय ना बाबा, प्रेम, आनंद, सुख, शांती कशाने मिळेल? समाधान. हे असं वागलं तर. पण ते वागण्याकरता, ते बदलण्याकरता प्रामाणिकपणा. मला माहिती आहे आपली 5 बोटं सारखी नाहीत. माणूस चुकू शकतो. पण तरीही प्रयत्न तर करू शकतो ना जीवनामध्ये बदल करण्याचा.
त्याचप्रमाणे केवळ आजच्या पुरता मी प्राणीमात्रांबद्दल प्रेम, दया अशा सगळ्यांना प्रेम करेन. सगळ्यांप्रती आदराची भावना बाळगेन. छोट्यांपासून मोठ्यापर्यंतचा आदर करायला शिका. कुणाच्याकडे पैसे जास्त आहेत म्हणून त्याला आदर देताय आणि ज्याच्याकडे एखाद्याकडे पैसे नाही त्याला अनादर करताय. पैशावनी रिस्पेक्ट ठरवू नका कुणाचा. प्राणी असतील, कुत्रा असेल, मांजर असेल, सगळ्यांचा रिस्पेक्ट करा. पक्ष्यांचा आहे, कुणाला बळ्याहून खडं मारू नका. सगळ्यांच्या प्रती प्रेमाची भावना असली पाहिजे. हे कधी होतं पहिल्यांदा कृतज्ञता, चिंता सोडली, रागवणार तुम्ही शांत झाला, प्रामाणिक राहिला तर ऑटोमॅटिक सगळ्यांबद्दल हृदयामध्ये प्रेमाचीच भावना येते रे. पण त्याकरता हे जे 5 नियम जर फॉलो केले, तर खूप जीवनामध्ये बदल होतात. नाहीतर कसं होतं, धिटाई खाई मिठाई आणि गरीब खाई गचांड्या. का गचांड्या बसत्यात ह्याच समजलं पाहिजे नेमकं. त्याचं कारण काय? नाकापेक्षा का मोती जड होतात? सुनाचं सासूबर का पठ नाही? लग्नाच्या आधी म्हणतो आपण, की सून ही पोरीसारखी. आजकाल किती सुनांचं सासूंचं पटतं रे बाबांनो. त्याची कारण सगळे रिलेशन इथं होतात. सून बी तुमचं ऐकायला लागते, सासू बी तुम्हाला हे करते. जर सून सासू बसली असली तर ते एनर्जीने करता येतं. एकमेकाचं मन परिवर्तन. एकमेकाच्या मनात द्वेष असेल तर त्यामध्ये प्रेम आणता येतं, प्रेम. आणि त्या प्रेमा थ्रू अनेक बदल करता येतात आणि प्रेमाने या जगातही बदल झालेत आणि इथून पुढे होतील आणि होतच राहतील. तर हे 5 नियम लक्षात ठेवा आणि 5 नियम फॉलो करा. थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण हे खूप फायदा होईल तुम्हाला आणि सगळ्यांनी हे भिंतीवर लिहून ठेवा आणि हे दररोज म्हणायचं आणि तसं वागण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला खूप फायदा होईल याचा. आज कसं आहे, तुम्ही जरी किती काम केलं तरी तुमचं नाव होत नाही, तिसऱ्याचंच नाव होतं. देवळाला नाव असतं देवाचं, पण घेतो कोण सगळं पुजारी. तुम्ही किती जरी काम केला, तर एखादा चमचागिरी करणारा असं सगळं क्रेडिट ते घेऊन जातो आयुष्यात. होतं का नाही कितीतरी जणांबरोबर असं. थोडं असतं. आता रेकीची माहिती तुम्हाला सांगितलेली रे म्हणजे वैश्विक आणि की म्हणजे चैतन्य, चेतना. चेतना, कॉन्शियसनेस, जागरूकता आणि ही जी चेतना असते ना, इथे मानवी शरीरामध्ये सहस्त्रार चक्रामध्ये प्रवेश करते. पण ते कधी प्रवेश करते? मूलाधार शुद्ध होत गेलं, स्वाधिष्ठान शुद्ध झालं, मणिपूर शुद्ध झालं, अनाहतमध्ये प्रेम निर्माण झालं, विशुद्धीमध्ये गोडवा निर्माण झाला, तर आज्ञाचक्रामधून सहस्त्रार पार करते. एनलाइटेड पर्सन म्हणतात ना, कॉस्मिक बॉडी इथं येतं. निर्वाण शरीर. आपण रेकी शिकलो ना, प्राणिक, शारीरिक, भावनिक स्तरावरती बदल होतात. चक्रान सगळे काम करतात. चक्रांमध्ये काम करते, ऊर्जावान करते. चक्रांमधले अवरोध काढते रेकी आणि बिघडलेल्या जीवनाला आकार देते. आपण धर्मजात बघायची नाही रेकी शिकताना. ही एका धर्माची किंवा ही सगळ्यालाच एनर्जी मिळते. म्हणजे तुम्ही ही ईसाई असाल, तुम्ही शीख असाल, बौद्ध असाल, ह्याचा काही संबंध नाही. एनर्जी सगळ्याला सेम आहे. देवाने सगळ्यांना सेम दिलंय. मानता कसं ह्यावर डिपेंड आहे तुमची. याला जात धर्माचा कुठलाही रंग नाही. जसं पाण्याला रंग नाही, पाणी रंगहीन आहे, तसं ही एनर्जी आहे, रंगहीन आहे. जसा वाऱ्याला कुठला रंग नाही, तसं रेखीचं काम आहे. दिसत नाही, पण काम करते. फील करू शकतो, हाताला जाणवतो, बॉडीला जाणवतो, समोरच्याला जाणवतो. आईची चेतना, मातृचेतना आहे रेखी म्हणजे. आई जेवढी माया देते ना, तेवढी माया द्यायचं काम रेकी करते बाबांनो.
तारेकी ऊर्जेला कॉल करून डोक्यावरून बाळक्या पोराच्या अंगावरून हात फिरवला ना, झोप लागते त्याला. नैसर्गिक चेतना आहे, तुमच्या चेतनेशी जोडली गेली ना, तुमच्या चेतनेचा विकास होतो. बुद्धिमत्ता, तुमच्या बाकीच्या गोष्टी सुधरवतात. हे तुम्हाला सांगितले ना, 24-26 अंगांना कुठं-कुठं रेकी द्यायची. आपल्या शरीराबद्दल माहिती आहे. ती माहिती आहे सगळी. तुम्हाला उद्या ॲटोमेंट दिल्यानंतर पाणी कसं चार्ज करायचं, अन्न कसं चार्ज करायचं, केस गळत असतील त्याला कसं हिलिंग द्यायचं, उवा झाले असतील, त्या कशा घालवायच्या, ढेकूण कसं घालवायचं, पाली कशा घालवायच्या, स्वयंपाक कसा चवदार करायचा, तिखट कसं कमी करायचं, गोडवा कसा वाढवायचा जीवनातला आणि अन्नातला, आजारी माणसाला पाणी सलाईनगत करून कसं द्यायचं, सुंदर कसं दिसला पाहिजे चेहरा ब्युटी पार्लर ते शिकवेल. आता हे अफर्मेशन असतात. हे अफर्मेशन 21 दिवसांचे उपचार पूर्ण झाल्यावरती द्यायचे असतात. ते तुम्हाला लेव्हल 2 मध्ये मी सांगत असतो. पण प्रत्येकाने म्हणत जा, आजारी माणसाने असाल नसाल तरी स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने मी प्रत्येक दिवशी स्वास्थ्य होत चाललेलो आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझी प्रतिकारशक्ती वाढत चाललेली आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने मी आरोग्यदायी विचार करतो. आरोग्य चांगलं आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझ्या जीवनशैलीत व्यायाम, ताकद, सक्षमता येत आहे. मी स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने मी माझ्या शरीरावरती, मनावरती, बुद्धीवरती खूप प्रेम करतो. असे काही अफर्मेशन्स आहेत. ठीक आहे. माझ्या पेशी चांगल्या होत आहेत. आरोग्यासंबंधी घ्या तुम्ही या सगळ्या अफर्मेशन्स आहेत. कुणाचं वजन वाढतंय, तर स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझं वजन नियंत्रित होत आहे व मी आवश्यक तेवढ्या आहार खाण्याची काळजी घेत आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझं शरीर मनाच्या स्थितीचे प्रतिबिंब आहे. माझं मन संतुलित आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने मी मी पूर्ण शांततेत आणि गाढ झोप घेतो आहे. अशी चांगली अफर्मेशन. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने मी सकाळी उत्साही आहे, ताजेतवाना आहे. हे तुम्ही करू शकता. स्वयं भगवान म्हणजे राम, स्वयं भगवान म्हणजे अनिरुद्ध, स्वयं भगवान म्हणजे स्वामी, स्वयं भगवान म्हणजे साईबाबा, स्वयं भगवान म्हणजे दत्तगुरू, स्वयं भगवान म्हणजे हनुमंत, स्वयं भगवान म्हणजे श्री दत्तात्रेय, स्वयं भगवान म्हणजे नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ आणि सगळा ईश्वर, परमात्मा, कॉस्मिक एनर्जी तुम्ही जे म्हणता ना ते. अशी अफर्मेशन द्यायची. प्रेमाच्या विषयी म्हणतो का स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझं पती-पत्नी माझे नातेसंबंध म्हणजे पती-पत्नी असतील, मित्र, सहकारी, बॉस सगळ्यांशी चांगले होत आहेत, सुदृढ होत आहेत. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने मित्र माझ्याशी प्रामाणिक, प्रेमपूर्वक चांगला संवाद साधतायत. अशी जी अफर्मेशन दिलीत याचा वापर करा. खूप छान अफर्मेशन आहे तुम्हाला स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझी एकाग्रता वाढते. अभ्यास करण्यासाठी संकल्प शक्ती दृढ होते, वाढते. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने मी जे काय शिकतो आहे आणि स्पष्टपणे माझ्या लक्षात राहतंय, असे शिक्षणासाठी अफर्मेशन आहेत. विकासासाठी अफर्मेशन आहेत. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या व्यक्तिगत विकासासाठी. माझा आत्मविश्वास वाढत आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझ्या जीवनाला सकारात्मक उत्तम दिशेने घडवत आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझ्या जीवनात आनंद, शांतता, समतोल वाढत आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने मी अंतर्निहित व प्रज्ञा वाढत आहे. असं जे तुम्हाला छान वाटतंय ह्यातलं, ते देवाचं इथं नाव दिलंय. ते अफर्मेशन तुम्ही सिद्ध झाले. म्हणजे तुम्ही म्हणाला, की तुमच्या जीवनात ती कार्य करायला लागणार याची तुम्हाला खात्री देतो. तुमचं लक्ष्य पूर्ण करायचंय त्यासाठी स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने प्रत्येक क्षणी मी ध्येयपूर्तीसाठी समर्पित करत आहे. धन-दौलतीसाठी पैशाचा असेल, स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने मी दररोज आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझ्याकडे सर्व दिशांनी, सर्व मार्गाने पैसा येत आहे, जे तुम्ही काम करताय ते. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझ्याकडे समृद्धी, प्राचुर्यता वाढत चाललेली आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने जीवनात जे इच्छित मिळतंय त्याने आनंद प्राप्त करत आहे. संपत्ती, ऐश्वर्य वाढत आहे. व्यापार चांगला चाललाय. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझ्या महत्वाकांक्षा यशस्वीपणे पूर्ण होत आहेत. माझा व्यापार वृद्धी होते, शांती मिळते, आनंद वाढलाय.
असे सकारात्मक पॉझिटिव्ह शब्द आहेत हे, जे तुम्हाला फक्त वापरायचेत. मग यातले तुम्ही जर वापरले अफर्मेशन, तर तुमचं काम पट, 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 जलद, सक्षम आणि चांगलं होईल. जे काय तुम्हाला वाटतंय आरोग्य अनेक प्रकारचे अफर्मेशन आहेत. ध्यानधारणा असेल, आध्यात्मिक प्रगती असेल, अशा अनेक गोष्टीसाठी अफर्मेशन आहेत. आता उद्या तुमचं बाकीच्या गोष्टी नवीन-नवीन शिकवणार आहेत तुम्हाला. हे चार्ज कसं करायचं, ते कसं करायचं, डिस्कनेक्ट कसं करायचं, ओराचं शिकवलं मी. सगळं शिकवलं. कंटेंट आले का बाहेर तुम्हाला जिथं शिकायचं सगळं घेतलंय का यात मी? सगळे कंटेंट घेतलेले आहेत. ठीक आहे. तर आता आपण रेकॉर्डिंग बंद करू आणि जरा पाणी पितो थोडंसं मी. मग तुमच्याशी क्वेशन आन्सर करूयात.